सिटिझनशिप चॅप्टर बघूयात. त्यासाठी एक गोष्ट की अर्जुना नावाचा एक हिस्टोरियन होता. तर त्यांनी ग्रीक ज्या वॉल्स आहेत, तर ते कुठलं जे काही स्ट्रक्चर असेल, आता त्याला टेम्पल तर नाही म्हणता येणार, पण त्याला टच केलं आणि त्या स्ट्रक्चरला टच केल्यामुळे अचानक तो बेशुद्ध झाला. ओके, सगळं ब्लँक झालं. आणि ज्यावेळेस त्याने डोळे उघडले त्यावेळेस तो होता ॲथेन्स मध्ये, ॲथेन्स नावाच्या शहरामध्ये 5व्या शतकामध्ये. तर तो त्याला पहिल्यांदा एक माणूस भेटला, त्याचं नाव होतं डायनो. डायनोने त्याला विचारलं की तू कुठनं आलायस. तर त्याने सांगितलं की मी ग्रीकमधनंच आहे. सो अर्जुनाने विचारलं की मी कुठं आहे. तर मग डायनोने सांगितलं की तू फर्स्ट डेमोक्रेसीमध्ये आहे, जिथे लोक गॅदर होतात, स्वतःचे निर्णय घेतात आणि प्रत्येकाला सिटिझनशिप आहे. कशाची? तर ॲथेन्स नावाच्या सिटीची. ओके, त्यानंतर तो टाइम ट्रॅव्हल करून असाच पुढे गेला. सो त्याला रोम एम्पायर भेटलं. आता ही जी सिटिझनशिप होती ही एक्सपांड झाली. ओके, त्यामुळे आता युरोपियन्स याला रोमन्स म्हणत होते. ओके, आणि सगळ्यांना अगेन तेच अधिकार होते, सिटिझनशिप होती. फक्त स्लेव्स आणि वुमेन यांना साईड लाईन केलेलं होतं. हे बघून मात्र अर्जुनाला वाईट वाटलं. त्यानंतर तो पुढे गेला तर मिडायवल पिरियडमध्ये पोहोचला. पण तिथे त्याला एक नाईट भेटला. ओके, म्हणजे थोडक्यात त्यांचा छोटे छोटे सेनापतीपैकी एक सेनापती भेटला आणि त्यांनी विचारलं की सिटिझनशिप वगैरे काय व्हावा, कसं चाललंय. तो म्हणला कसलं काय भावा, जे काय आहे ते राजा मालक मालक करत जात असतोय आम्ही, आणि सिटिझन कोणी नाहीये इथे. फक्त राजाचे आणि चर्चचे सगळे सब्जेक्ट्स आहेत. ओके, नंतर पुढे 1800 उजाडता उजाडता त्याने पाहिलं की सगळीकडं गदारोळ माजलाय. आणि माजलाय पण लोक इथं आनंदित आहेत. ओके, कारण की लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ह्या तत्वांचा लोक या तत्वांविषयी बोलायला लागलेत. सो याला कळालं की आपण फ्रेंच रिव्होल्युशनच्या पिरियडमध्ये आलोय, जे आपण 10वीच्या आपल्या पुस्तकात वाचलं होतं. ओके, आणि फायनली तो ज्यावेळेस सगळ्यात सुवर्ण क्षणी पोहोचला, म्हणजे 1947 साली, एकदम बाबू विबू दर्शच आहे ते. आणि पंडित नेहरू पण होते. सो त्यांनी बघितलं की आपल्या नेशनला फ्रीडम मिळालं. आणि अर्जुना तिथेच थांबला जनगणमन ऐकत. ओके, तर त्यानंतर तो फ्युचरमध्ये गेला. सो तिथे त्याला एक सिस्टीम भेटली, म्हणजे आत्ताच्या याच्या एरामध्ये म्हणायचं तर ग्लोबल सिटिझनशिप नावाची. ओके, आणि ही स्टोरी संपली. हे असं इव्होल्युशनची एक फक्त स्टोरी होती सिटिझनशिप. सेक्युलरिझम, पण त्याआधी सेक्युलरिझमचा उदय कसा झाला आणि स्टेप बाय स्टेप त्याची ग्रोथ कशी झाली हे बघूयात. तर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सेक्युलरिझम. ओके, पहिल्यांदा की सुरुवात कशी झाली, तर मग सुरुवात म्हणता येईल की सॉक्रेटस असेल, प्लॅटो असेल, ॲरिस्टॉटल, हे जे ग्रीक तत्ववादी किंवा ग्रीक थिंकर्स होते. ओके, त्यांनी ह्युमन्सच्या व्हॅल्यूज याच्यावर फोकस केला. सो इथून म्हणता येईल की इथं ॲटलिस्ट बीज पेरलं गेलं. म्हणजे एक होतं की पहिल्यांदा एक कोणीतरी शासक असेल, तो लोकांवर राज्य करेल. ओके, आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागेल किंवा जे काही त्याला वाटेल ते करेल. ओके, तर त्याच्याऐवजी मग इथनं कुठेतरी सीड्स पेरले गेले असं म्हणता येईल. त्यानंतर इंडियामध्ये जर बघितलं तर चारवाकचं जे मटेरियलिझम किंवा जग मोहमाया आहे असं काही नाही भावा, मग आत्ता आहे ते जग. सो अशी चारवाक फिलॉसॉफी. त्यानंतर याचे मग चॅलेंजेस काय राहिले, तर जे रिलिजियस ऑथॉरिटी त्यांना सेक्युलरिझम कधीच नको आहे. एक स्पेसिफिक धर्म आणि तो पाळतोयस तर तो नीट पाळ, असं त्यांचं म्हणणं होतं. सो रिलिजियस ऑथॉरिटी जी होती, सो त्यांना सेक्युलरिझम मान्य नव्हतं त्यावेळी. असा एक मुद्दा. त्यानंतर मध्य जो इरा होता म्हणजे मिडायवल एज. ओके, त्याच्यामध्ये
काय राहिलं याचा सेक्युलरिझमचा स्टान्स, तर चर्चचा इन्फ्लुएन्स होता. कॅथलिक चर्चचा प्रॉपर मिडल एजेसमध्ये इन्फ्लुएन्स होता, की चर्च युरोपमध्ये सांगतोय की चर्च म्हणेल तीच पूर्व दिशा. ओके, धर्म हा सर्वोच्च आहे. त्याच्यानंतर मग युरोपमध्ये रिव्होल्युशन झालं, की असं काही नाहीये, जर एक राजा आहे आणि हा धर्म आहे, या दोघांनी वेगळं काम करायला हवं. धर्माने अजिबात गव्हर्नन्समध्ये दखल घालू नये. सो असं रेनेसॉन्स झालं, म्हणजे रिव्होल्युशन झालं. त्यानंतर शिफ्ट कशावर झाला, की आता धर्म आणि माणसं म्हणजे राजाचे अधिकार वेगळे झाले. सो याच्यामध्ये रिव्होल्युशन झालं, की तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी सुद्धा वेगळ्या ठेवू शकता याच्यामध्ये. अगेन म्हणजे सुरुवातीला काय होतं, की समजा हा एक किंगडम आहे. ओके, राजा म्हणेल तेच सत्य. बट प्लॅटो वगैरे भाई म्हणले, मॅकॅव्हले वगैरे, की राजाने काही कर्तव्य पार पाडली पाहिजे. त्याच्या आधीच भारतामध्ये सांगितलं की धर्म हा सर्वोच्च आहे. राजा हा जनतेचा फक्त प्रतिनिधित्व करतो. आणि त्यानंतर मग युरोपमध्ये काय झालं, की आता ऑथॉरिटी धर्म वाढायला लागला, धर्माला जास्त महत्व होतं. मग सांगितलं गेलं की सेक्युलरिझम आला. तर युरोपचं सेक्युलरिझम काय होतं, की धर्म वेगळा, सॉरी हां येस, युरोपचं सेक्युलरिझम काय, की धर्म वेगळा आणि गव्हर्नन्स वेगळं. सो हे सांगितलं गेलं सेक्युलरिझम मध्ये, की धर्म वेगळा ठेवा, गव्हर्नन्स वेगळा ठेवा. ओके, हे युरोपियन सेक्युलरिझम, आणि हेच रिव्होल्युशन झालं. त्यानंतर प्लुरॅलिझमचा उदय झाला 16व्या शतकामध्ये. आता सुरुवातीला आपण एन्शियंट बघितलं, की प्लॅटो, सॉक्रेटस. ओके, नंतर आपण बघितलं मिडायवल एजेस. आता बघतोय की 16व्या शतकामध्ये काय झालं. नंतर मॉडर्नच्या दिशेने आपण चाललोय. तर वेस्टफालियाचे ट्रीटी झाले. म्हणजे काय, स्पेन, फ्रान्स, रोमन यांचे जी 30 भांडणं होती, 30 वर्ष चाललेले युद्ध, सो ते थांबलं. म्हणजे तुम्ही विचार करा, की एक युद्ध चाललंय, सगळे रिसोर्सेस, आणि त्याला कुठेतरी मोटिवेशन देण्यासाठी धर्माचा वापर केला. ओके, तर आता हे सगळं शांत झालं. मग मी काय करेल, की माझ्या राज्यात शांतता नांदेल याचा विचार करेल. सो तिथे एक सेक्युलरिझमचं बीज वेस्टफालियाच्या ट्रीटी नंतर जे म्हणता येईल, की तिथेही आपल्याला पाहायला मिळतं 16th सेंचुरीमध्ये. त्यानंतर रिलिजियस वॉर्स, जे प्रोटेस्टंट मध्ये पण सुद्धा, प्रोटेस्टंट म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रोटेस्टंट जे होते ते रिफॉर्मेशन झालं. आता प्रोटेस्टंट आणि कॅथलिक मध्ये काय फरक असतो. कॅथलिक म्हणजे प्रॉपर धर्म पाळणारे कट्टर ख्रिश्चन. ओके, आता यांच्यामध्ये रिव्होल्युशन झालं. म्हणजे हे बघा, हिंदू धर्मामध्ये पण काय झालं, की एखादा धर्म जेव्हा स्ट्रिक्ट होतो त्यावेळेस मग त्यापासून लोकांना रिलीफ पाहिजे होतं, आणि मग नवीन धर्माचा उदय झाला, जसं जैनिझम, बुद्धिझम. आता इथे ख्रिश्चॅनिटीमध्ये, की नाही, आम्हाला सुद्धा रिव्होल्युशन पाहिजे. मग कॅथलिक मधनं वेगळे झाले, त्यांना म्हणलं गेलं प्रोटेस्टंट ख्रिश्चन्स. ओके, आता युरोप हायलाइट द नीड फॉर रिलिजियस टॉलरन्स आणि सेपरेशन ऑफ चर्च आणि स्टेट. अगेन, की चर्च आणि स्टेट गव्हर्नन्स ह्या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. ओके, आता बघूयात, की मग 16वं शतक झालं. आता 17वं 18वं शतक. आधी काय होतं आपण अगेन बघू, की राजा होता, म्हणजे एक किंगडम होतं आणि एक चर्च होतं. ओके, चर्च कुठेतरी वरचढ व्हायला लागलं. त्याच्यानंतर मग सांगितलं गेलं, की धर्म आणि राज्य हे वेगळं असायला हवं, गव्हर्नन्स हा वेगळा असायला हवा. त्यामुळे काय झालं, की ओके, राज्य हे वेगळं करण्यात आलं. हे जो आधी एक स्पेअर होता यांच्यात विभाजन झालं. पण आता मॅकेवले वगैरे थिंकर काय सांगतात, हे राज्य आहे बरोबर, राजाची कर्तव्य काय, राजाला एम्पॉवर करा किंवा राजाला ही तत्व पाळा, म्हणजे जनतेचं डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर काय झालं, की लोकां सोसायटीवर फोकस गेलं, की सोसायटीमध्ये राजाने हे सोसायटीसाठी केलं पाहिजे. नंतर फक्त सोसायटीवर फोकस केली, की राजाचं काम नाही, राजा फक्त एक सोसायटीला रिप्रेझेंट करणारा महत्वाचा माणूस आहे. त्यानंतर आता सोसायटीवरनं जॉन लॉक सारखी माणसं काय म्हणतात, व्होल्टेअर, जॉन लॉक, रुसो सारखी, की लोकांना काहीतरी अधिकार द्या. ओके, लोकांचे सुद्धा काही फंडामेंटल राईट्स आहेत, की ते तरी असायलाच पाहिजे. आणि मग जे आता मॉडर्न सेंचुरीमध्ये, की लोकांना गव्हर्नन्स कमी करा आणि लोकांचं त्यांच्या जीवनावरचं कंट्रोल जास्त वाढवा, हे अप्लाय व्हायला सुरू झालं. गांधीजींनी ते आधीच सांगितलेलं मॉडर्न एरामध्ये. तर म्हणजे
अगदी 1920 नंतर जेव्हा गांधीजींचा जास्त म्हणता येईल की त्यांचा इफेक्ट जास्त राहिला. त्यानंतर बघूयात इन्स्टिट्यूशनल सेक्युलर प्रिन्सिपल म्हणजे अमेरिकन फ्रेंच रिव्होल्युशन, याचा सुद्धा सेक्युलरिझम मध्ये मोठा वाटा आहे. म्हणजे 17व्या आणि 18व्या शतकात म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशननी लिबर्टी, ओके, अशी तत्व त्यांनी पास केली पुढे. हे 17व्या-18व्या शतकामध्ये चाललंय. नवीन इरा, मी जे म्हणलं ना न्यू इरामध्ये, की इंडिव्हिज्युअलला जास्तीत जास्त गव्हर्नन्स कमी करून राईट इंडिव्हिज्युअलला जास्त द्या, याच्यावर फोकस होता. ओके, आता आपण जाऊयात 19वा, 17वा, 18वा आणि आता 19-20 शतक. ओके, तर म्हणजे आत्ताचं तर सेक्युलरिझम ग्लोबमध्ये स्प्रेड झाला. ग्लोबलायझेशनमुळे स्प्रेड झाला की टेक्नॉलॉजी सगळीकडे गेली आणि लोकांना त्यांच्या अधिकाराविषयी अवेअरनेस जास्त वाढायला लागला. शिवाय ह्याच पिरियडमध्ये 19व्या शतकामध्ये बघितलं तर टर्कीमध्ये सुद्धा, टर्कीसारख्या इस्लामिक कंट्रीजमध्ये सुद्धा रिफॉर्मेशन आलं. आणि भारतामध्ये तर स्वातंत्र्याच्या वेळी की काँग्रेसचं पण धोरण होतं आणि नेहरूंचं सुद्धा धोरण होतं की सेक्युलर राष्ट्र असावं. म्हणजे उदाहरणार्थ की आत्ताच देश स्वतंत्र झालाय, मुस्लिमांची ही पॉप्युलेशन आहे, हिंदूंची ही पॉप्युलेशन आहे, यांच्यातच मुद्दा आहे की आपल्याला गव्हर्नन्स नीट करायचा, यांच्यातच भांडणं नको. सो सेक्युलर इंडियाचं त्यावेळी धोरण होतं. त्यानंतर डायव्हर्स वर्ल्ड, रिफ्लेक्टिंग डायव्हर्स पॉलिटिकल आणि सोशल लँडस्केप. ओके, वर्ल्ड सुद्धा आता सोशल लँडस्केपवर आणि डायव्हर्स पॉलिटिकलवर जे सेक्युलर होत चाललंय. म्हणजे हे एक त्याचा एक पार्ट आहे की जगात कळायला लागलंय लोकांना की जगात काय चाललंय आणि त्यानुसार कुठली सिस्टीम आणायला पाहिजे. ओके, सामाजिक लेवलला सुद्धा, इकॉनॉमिकली सुद्धा. त्यानंतर कंटेम्पररी चॅलेंजेस काय सेक्युलरिझमला बघूयात. मग रिलिजियस फंडामेंटलिझम, की एक कुठला तरी धर्म आहे, माझा धर्म श्रेष्ठ, आणि मग त्यासाठी टेररिझम पसरावा. सो हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यानंतर नॅशनलिझम. आता नॅशनलिझम कसा धोका आहे की स्पेसिफिक इथनिसिटीचे किंवा स्पेसिफिक मूळ वंशाचे लोक, ओके, यांचा जो देश, याला सगळं कळतं आणि हा सोडून दुसरा काही धर्म नाही. सो हे म्हणजे इस्लामिक स्टेट जे आहेत ना, सो हा एक इश्यू आहे. त्यानंतर रोल ऑफ रिलिजन इन पब्लिक लाईफ, म्हणजे हे फक्त सेक्युलर, हे माझं मत नाही, सेक्युलरिझमला धोका काय असं जे म्हटलं गेलंय ते त्यानुसार आहे. तर पब्लिक लाईफमध्ये की तू जर तुझा धर्म घरात पाळ असं म्हटलं गेलं तर तू पब्लिक लाईफमध्ये म्हणतो की नाही, तू पण पाळायला पाहिजे, तू पण पाळायला पाहिजे, तू पण पाळायला पाहिजे, पर्सनल काही ठेवत नाहीये. ओके, तर ती मग अगेन धोका आहे, चॅलेंजेस आहे सेक्युलरिझम समोरचं. आणि हे काही बेस्ट लाईन कन्क्लुजनसाठी, कुठल्याही सेक्युलरिझमवर आन्सर आला ना, की डिस्पाइट फेसिंग न्यू चॅलेंजेस, सेक्युलरिझम रिमेन कॉर्नर स्टोन ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. प्रमोट काय करतं, प्रमोट ह्युमन राईट, फ्रीडम, बिलीफ. ओके, बेस्ट आहे की कॉर्नर स्टोन आहे. कॉर्नर स्टोन कशाला वापरता येईल, डिस्पाइट ऑफ फेसिंग न्यू चॅलेंजेस. इथं समजा नॅशनलिझम रिमेन कॉर्नर स्टोन किंवा कॉन्स्टिट्यूशन रिमेन अ कॉर्नर स्टोन ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. प्रमोट ह्युमन राईट, फ्रीडम, बिलीफ, दे दनादन. ओके, हे आता इव्होल्युशन कसं बघितलं कळलं. त्यानंतर आता बघूयात सेक्युलरिझम इन इंडिया. तर याच्यात डेफिनेशन बघणार आहोत आपण. त्यानंतर सेक्युलर स्टेट काय असतं, त्यानंतर मॉडेल्स ऑफ सेक्युलरिझमचे मॉडेल्स काय आहेत, आणि क्रिटिसिझम काय, मग सेक्युलरिझम क्रिटिसिझम का होतं, आणखीन काय क्रिटिसिझम. ओके, आणि कन्क्लुजन. बस, इव्होल्युशन बऱ्यापैकी तर सेक्युलरिझम बघितलंय आपण. तरी पण की डेफिनेशन ऑफ सेक्युलरिझम, ओके, अपोज डॉमिनेशन ऑफ वन रिलीजन ओव्हर अनदर. 4 रिलीजन आहेत, 1 2 3 4, ओके, हे उदाहरणासाठी. आणि हा एकटा रिलीजन समजा ह्या उरलेल्या तिघांवर स्वतःचा डॉमिनन्स नाही क्रिएट करू शकत, की तू हा धर्माच्या ह्या गोष्टी पाळ. ओके, याला बोलतात सेक्युलरिझम. इंट्रा रिलीजियन डॉमिनेशन, सेक्युलरिझम अल्सो अपोज डॉमिनेशन विथ इन अ रिलीजन. म्हणजे उदाहरणार्थ रिलीजन मध्ये पण तू म्हणला की ह्या स्पेसिफिक जातीचा 1 नंबर, त्याच्यानंतर ही रँकिंग ठरवली, हे सुद्धा चालणार नाही. सो सेक्युलरिझम काय आहे की एका रिलीजनचं दुसऱ्या रिलीजनवर असणारं डॉमिनेशन नसणं आणि इंटर रिलीजन सुद्धा डॉमिनेशन नसणं, सिम्पल. मग सेक्युलर स्टेट काय, तर 3 प्रकारचे स्टेट समजतो आपण. एक थिओक्रॅटिक स्टेट,
म्हणजे जिथं समजा कुठल्या तरी एका स्पेसिफिक म्हणजे प्रिस्ट असेल, धर्मगुरू असेल त्याचं राज्य. नॉन थिओक्रॅटिक काय, सिम्पल, क्लोज अलायन्स विथ पर्टिक्युलर रिलीजन, लिमिटिंग रिलिजियस फ्रीडम. म्हणजे काय, पहिल्या ह्याच्यात काय होतं की एका कुठल्या तरी धर्माच्या व्यक्तीचं राज्य आहे, ओके. आणि नॉन थिओक्रॅटिक मध्ये हे जो धर्म आहे, ओके, तर या धर्माला अपोज केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा देश आहे, तुमचा काही पर्सनल धर्म बिलीफ असेल ते घरात पाळा, बाहेर तुम्ही तो नाही आणला पाहिजे, ओके. हे त्याच्यावर लिमिट्स काही घातले जातात. आणि ट्रू सेक्युलरिझम कशाला म्हणतात, जसं इंडियाची केस आहे की सेक्युलरिझम प्रमोट केलं जातं. फॉर्मल अलायन्स एका स्पेसिफिक रिलीजनलाच फक्त प्रमोट करतायत, सो हे फॉर्मली कधीच होणार नाही, ॲटलिस्ट जो लॉ आहे त्याच्यानुसार तरी. आणि उलट सगळ्या रिलीजनला म्हणजे आधी सगळ्या रिलीजनला फ्लरिश करण्याचा चान्स नव्हता, सो इंडियाच्या केसमध्ये तुम्ही तुमचा धर्म वाढवू शकता, ओके. सो फ्लरिश करण्याचा सुद्धा सेक्युलरिझम मध्ये चान्स मिळतो. त्यानंतर मॉडर्न सेक्युलरिझम काय, तर वेस्टर्न सेक्युलरिझम सिम्पल होतं. मी म्हणलं ना ती गोष्ट की राजा होता आणि स्पेसिफिक चर्च होता, सो रिलीजन आणि गव्हर्नन्स ह्या दोन गोष्टी वेगळ्या केल्या. पण भारतामध्ये की स्टेट प्रमोट करते रिलीजनला, की तुम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स काढा, धर्माचं काम करा, चालेल, ओके, दुसऱ्यांना त्रास न देता हे. आणि जर की आता तुम्ही समजा की माणसाचा स्वभाव आहे, हा रिलीजन स्पेसिफिक रिलीजन अत्याचार करायला लागला, सो स्टेट इंटरव्हेन्शन करेल तुम्हाला शिक्षा देण्यासाठी. सो स्टेट इंटरव्हेन्शन असू शकतं रिलीजनमध्ये, हे इंडियन मॉडेल आहे. त्यामुळे सेक्युलरिझम दुसऱ्या देशांनुसार, युरोपियन कंट्रीजनुसार वेगळं आहे, भारताचं सेक्युलरिझम पूर्णपणे वेगळं आहे. त्यानंतर क्रिटिसिझम काय म्हटलं जातं याच्यात सेक्युलरिझम मध्ये, की हे जे सेक्युलरिझम आहे याच्यात नाही म्हणलं तरी स्टेट रोल प्ले करतच, की स्टेटला जर एखादा म्हणजे मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनच्या वोटसाठी, सो स्टेट याच्यात बऱ्याच वेळा डिस्क्रिमिनेशन करतं, असं क्रिटिसिझम आहे, ओके. आणि त्यानंतर म्हणजे फक्त त्यांना म्हणायचं की दाखवण्यासाठी आहे सेक्युलरिझम, एक डॉमिनेशन असतंच कुठलं तरी, हे सेक्युलरिझम वरती आहे. त्यानंतर वेस्टर्न इम्पॉर्टंट, की वेस्टर्न सेक्युलरिझम हे वेगळं आहे आणि भारताचं वेगळं आहे. सो भारतचं जे सेक्युलरिझम आहे ते प्रॉपर तत्व नाही सेक्युलरिझमचं फॉलो करत, असं एक इंडियन सेक्युलरिझम वरती क्रिटिसिझम आहे. मायनॉरिटीज म्हणाल तर की सेक्युलरिझम प्रायव्हेटाइज मायनॉरिटी राईट्स, म्हणजे असं म्हटलं जातं की एक मायनॉरिटी असेल सो सेक्युलरिझम आहे, म्हणजे काय की जो मोठा रिलीजन आहे त्याने छोट्यासाठी सॅक्रिफाईस करायचं, स्वतःचे काही राईट्स द्यायचे, असं यांनी म्हणलं की क्रिटिसिझम आहे. त्यानंतर इंटरव्हेन्शनिस्ट, की सेक्युलरिझम इंटरफरन्स विथ रिलिजियस फ्रीडम बाय प्रमोटिंग स्टेट सपोर्ट रिफॉर्म. म्हणजे स्टेटला आता रिफॉर्म करायचे ना, त्यासाठी मी माझा धर्म का सोडायचा किंवा त्यासोबत सॅक्रिफाईस का करायचं, कारण की स्टेटला मायनॉरिटीजला प्रोटेक्ट करायचंय, सो असं एक क्रिटिसिझम आहे. त्यानंतर आणखीन जर क्रिटिसिझम, की सरकार फक्त मग काय करतं की एक स्पेसिफिक म्हणजे भारतात जी सिस्टीम आहे वोटिंगची, तर तर भारतात तुम्हाला माहिती आहे ना की 100% जर वोट असेल, पॉप्युलेशन ही पॉप्युलेशन आहे, जी काही पॉप्युलेशन वोट करते, सो 100 लोक वोट करतायत समजा, आणि याच्यात 30 मुस्लिम आहेत आणि उरलेले 60 हे हिंदू आहेत, ओके. तर आता मला काय करायचं माहिती आहे का, मला जिंकण्यासाठी 61 वोट नको आहेत, ओके. तर मला जिंकण्यासाठी किती वोट पाहिजे माहिती आहे का, 31 किंवा समजा 41. आता हे कसं, तर सिंपल वोट बँक पॉलिटिक्स आहेत. इथं एक माणूस तर नाही उभा राहते, इथं 4 माणसं उभा राहतात, ओके. याला 10 वोट गेले, याला 10 वोट गेले, याला 10 वोट गेले, ओके. अजून 1-2 माणसं उभे करू आपण, असे अनेक माणसं उभे राहतात, याला 10 गेले, याला 10 गेले, किती झाले, 1 2 3 4 5 50 तर इथंच झाले. आणि उरलेले 9% कोणाला तरी दुसऱ्याला गेले, आणखीन एक माणूस उभा राहिला, सो एका माणसाला फक्त हे
हे 41% वोट ओढायचे. मग तो काय करेल, ही कुठली तरी एक स्पेसिफिक कम्युनिटी समजा, त्याचे हे 30% घेईल आणि ह्या 60 मधले त्याला 60 नाही पाहिजे, त्याला फक्त 10% पाहिजे. सो असं वोट बँक पॉलिटिक्स होतं. सो हे एक. त्यानंतर इम्पॉसिबल प्रोजेक्ट, जसं असंही म्हणलं जातं सेक्युलरिझमला की खरा सेक्युलरिझम नाहीच आहे. म्हणजे सोसायटी एवढी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात भारतासारखी, तर इथं जो आहे सेक्युलरिझम, तर तो येऊ शकत नाही. आणि मग अगेन की कन्क्लुजन की इंडिया सेक्युलरिझम डिस्पाइट ऑफ क्रिटिसिझम, इंडियाचं सेक्युलरिझम किती क्रिटिसाइज करा, महत्वाचा आहे तो पीस, इक्वेलिटी आणि जस्टिससाठी. ओके, नॅशनलिझम हा चॅप्टर बघूयात आपण आता. भारत का राष्ट्रवाद, एक यात्रा. ओके, हे शॉर्ट मध्ये फक्त इंट्रोडक्शन टाईप आहे की नॅशनलिझमला काय म्हणता येईल की एकता, कशाच्या बेसवर, जी संस्कृती असेल, सभ्यता असेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण भारतात राहणारे कोण, तर मग हिंदू लोक. पण हे हिंदू कसं आलं की सिंधू आणि मग हिंदू. ओके, म्हणजे सिंधूच्या काठी राहणारे थोडक्यात सगळे हिंदू. मग सो असं एक आत्मा कशाला म्हणता येईल, ते आपल्या संस्कृतीला म्हणता येईल. सभ्यता, एकता, याला आत्मा म्हणता येईल. ओके, आणि मग हे नॅशनलिझम काय आहे, तर हे मग आपलं जे एकत्र असणं आहे. ओके, ह्या गोष्टींच्या बलबुत्यावर. सो याला कुठेतरी नॅशनलिझम म्हणताय. आता याच्यात आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो आणि वेगवेगळे रीतिरिवाज सुद्धा पाळतो. म्हणजे आता आपण भारतात राहतो, तर काही सिंध संस्कृती झाली, त्यानंतर काही इस्लामिक आक्रमणं झाली. ओके, तर ते मिळून मग पुढे वेगवेगळ्या कल्चरचं कॉम्बिनेशन झालं. त्यानंतर सिंधीज आहे, बुद्धिस्ट, हिंदू कल्चरमधनंच पुढे बुद्धिझम, जैनिझमचा उदय झाला. यांचं कॉम्बिनेशन, ओके, स्पेसिफिक रिजनमध्ये, यालाही मग आणि त्याविषयी असणारं प्रेम, सो यालाही मग नॅशनलिझम म्हणता येईल. ओके, तर ब्रिटिश वेगवेगळे एराज बघूयात की कसं राहिलं. तर जसं ब्रिटिश शासन होतं, त्यावेळी लोकांना वाटलं की आपलं शोषण होतंय आणि ह्या भूमीसाठी आपण जे आपले पूर्वज लढले, सो आपणही लढायला हवं. सो ही एक भावना तयार झाली. म्हणजे हे काय होतंय, इव्हॉल्वमेंट बघतोय आपण नॅशनलिझमची की कुठल्या स्तराला काय काय होतं. ओके, अगदी सुरुवात जर कधीपासून करायची म्हणलं, तर तुम्ही कुठेही बघा, जर एखाद्या संस्कृतीमध्ये 100 वर्षांचा रेजिस्टन्स दिला नसेल, तर ती संस्कृती संपून जाते. इजिप्तचे फक्त पिरामिड राहिले. कुठे आहेत ओरिजिनल इजिप्शियन लोक? ते पिरामिड्स पण का राहिले? मोठं स्ट्रक्चर आहे, डिस्ट्रॉय करणं अवघड आहे म्हणून. ओके, 100% कन्वर्ट झाले. त्याच्यानंतर आपल्या इथंही तहसीन झाला असता, पण एक मोठा रेजिस्टन्स आलाय 1600च्या दरम्यान. तर 80 वर्षाच्या दरम्यान, म्हणजे जवळजवळ 100 वर्षांना कम्प्लीट होतं, 80 वर्षाच्या आतच म्हणता येईल. तो कोणाचा आलाय, तर तो शिवाजी महाराजांचा आलेला आहे. ओके, त्यामुळे मग शिवाजी महाराज महत्वाचे ठरतात. त्यानंतर जो मधला काळ गेला, ओके, जे 100-200 वर्ष मग ब्रिटिशांचं राज्य. ओके, ते पुढे 250 वर्ष झालं. त्याच्यात पण मग 1857ला की लोकांना वाटलं ह्या देशात राहणाऱ्या की आपण आपला देश स्वतंत्र करायला हवा. मग एक स्वतंत्र युद्ध झालं. सावरकरांनी याच्यावर लिहिलं पुस्तक पहिल्यांदा की पहिलं 1857चं स्वातंत्र्य समर. तर ही पहिली ज्वाला म्हणता येईल. त्यानंतर राष्ट्रवादचा उदय प्रॉपर, की राष्ट्र म्हणजे काय, बरं तुम्ही म्हणताय ना तुमचं आधी राष्ट्र आहे का, आहे, मग त्याचं स्ट्रक्चर काय, त्याला एक कॉन्स्टिट्यूशन असेल. मग जसं बंकिमचंद्र चॅटर्जींनी वंदे मातरम लिहिलं की ज्याच्यात जे म्हटल्यानंतर एक एकत्वाची भावना येते की भारतातला प्रत्येक माणूस तो म्हणतोय. सो दुसरा कोणी म्हणताना ते एकत्वाची भावना येईल असं. हे फक्त मी जस्ट वरवर तुम्हाला रेफरन्स देतोय की इव्होल्युशन कसं झालं नॅशनलिझमचं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये गांधीजींचं योगदान, जसं की त्याच्यामध्ये काय झालं की गांधीजींचा रोल आपण का महत्वाचा म्हणतो,
की मे बी गांधीजी असं म्हणतात लोक की उशिरा स्वातंत्र्य मिळालं, जे लवकर मिळू शकलं असतं. बट म्हणजे आता एक मॉब आहे, ओके, मोठा मॉब आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही हिंसेच्या द्वारे काहीतरी मिळवलं, ओके. पण आता प्रॉब्लेम काय झाला, त्यांचा गोल अचीव झाला, ओके. पण वृत्ती माणसाची हिंसकच राहिली. मग ते देशासाठी आणखीन धोकादायक राहणार आहेत, बरोबर. कारण की पहिल्यांदा हे गोल होतं ना, दिसत होतं की हिंसा करायची पण ह्या गोष्टीसाठी, ओके. आता अगेन की मी असं नाही म्हणत की हे बरोबर आहे, बट मी एक ओव्हरऑल सांगतोय. पण आता हे आणि आपले जे जहाल स्वातंत्र्यवीर सेनानी त्यांना तर अजिबात म्हणत नाहीये. बट मुद्दा हीच की गांधीजींमुळे जर म्हणत असो की आपण उशिरा स्वातंत्र्य मिळालं, पण ते पीसफुल मार्गाने, की एक वाक्य होतं फार छान, की टिळकांना थोड्याच लोकांकडून खूप काही अपेक्षित होतं आणि गांधीजींना भरपूर लोकांकडून थोडं थोडं अपेक्षित होतं, की काय नाही, काम करायचं, आज काम करायचं, जे काय असेल ते, आणि उद्या येऊन फक्त 2 मिनिटं झेंडे बिंडे घेऊन फक्त बसायचं आणि उद्या परत आपल्या कामाला. एकदम सोपा मार्ग. सो मग सत्याग्रहाचा एक शांततेचा मार्ग आपल्याला मिळाला ह्या प्रोसेसमध्ये, असं म्हणता येईल. त्यानंतर अन्य नेता जसं मग तेच की अगेन टिळका टिळकांचा भाई फुल दरारा होता, माहितीये का. एका याच्यावर, टिळकांच्या एका इशाऱ्यावर अख्खी बॉम्बे बंद व्हायची, म्हणजे ऑफकोर्स मुंबई बंद व्हायची. त्यानंतर जे सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, यांचं ट्रिमेंडस कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर स्वातंत्र्यानंतर काय राहिलं नॅशनलिझमची स्थिती, तर दुःखद आपलं विभाजन झालं, भारत आणि दोन पाकिस्तान, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान, ओके. तर पुढे मग इंदिराजींनी 1971 ज्यावेळी ईस्ट पाकिस्तानमध्ये स्वतःच्याच जनतेवर स्वतःच पाकिस्तान अत्याचार करत होतं, शेवटी ते वेगळं झालं, भारताकडून ते करवलं गेलं आणि 1971 मध्ये बांगलादेशची स्थापना झाली. पण आता पाकिस्तान किंवा चायना सारख्या कंट्रीज सुद्धा परमाणू बॉम्ब बनवायला लागले. सो आपल्याही देशाला स्वतःच्या रक्षणाची गरज होती. त्यामुळे 1998 मध्ये आपण परमाणू परीक्षण केलं, ओके. आणि जसं आत्ता करंटली म्हणता येईल की काय नॅशनलिझम, तर कुणी येऊन तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारून जाईल, हे नाही चालणार. सो आम्हाला आमचा देश प्रिय, मग सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल, ओके. फॉर्म बदललाय आणि आपल्या लेवलला नॅशनलिझम काय म्हणता येईल की आपण जे स्वतःचं काम नीट करतोय का, ओके, हे केल्यामुळे देशाची प्रगती होणार आहे. एक आणि असं प्रत्येकाने विचार केल्यानंतर देशाची प्रगती होणार आहे, देशाची जीडीपी वाढणार आहे, ओके. देशाची प्रगती झाली तर इनडायरेक्टली आपली प्रगती होणार आहे, आपल्याला जॉब्स आणि इतर सुखसुविधा मिळणार आहे. सो ही सायकल आहे पूर्ण, ओके. आणि राष्ट्रवादाचं भविष्य मग तेच अगेन की एक देश म्हणून ज्यावेळेस ग्रोथ करतो त्यावेळेस, म्हणजे आत्ता आधी असलेली काही वर्षांपूर्वी इंडियन्सची स्थिती ती चांगलीच होती म्हणा, बट त्यापेक्षा आता आणखीन सुधारली आहे आणि लोक एक रिस्पेक्टच्या नजरेने इंडियन्सला पाहतात, ओके. हे जे बघितलं ना की एकता, प्रगती, विकास, हे सायकल आहे एक सोबत चालणार. डन, ओके. आता नॅशनलिझम ॲज अ चॅप्टर बघूयात. हे इव्हॉल्युशन बघितलं तर एक नेशन म्हणजे काय सगळ्यात आधी, की समजा असं म्हणता येईल का की रॅन्डम ग्रुप ऑफ पीपल ज्यांचे युनिक फीचर आहेत, फॅमिली, ट्राईब, सोशल ग्रुप आहेत वेगवेगळे. नाही, एकात्मतेची, ज्यांच्यामध्ये हे सगळं आहेच, पण ज्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना आहे, सो ती भावना महत्वाची, मग त्याला नेशन म्हणताय. आता नेशन मध्ये काय काय फॅक्टर्स असतात, म्हणजे काय मिळून नेशन बनतं, फॅमिलीज, ट्राईब्स आणि वेगवेगळे काय म्हणता येईल कल्चरल ग्रुप. त्यानंतर सगळ्यात मोठा स्पेअर येईल मग हा नेशन, ओके. याच्यामध्ये हे सगळं येणार आहे. तर फॅमिलीज म्हणजे काय, फॅमिलीज मध्ये जे कनेक्ट असतील इमोशनली फार आणि मेंबर्स जे एकमेकांना माहीत असतील, आणि ट्राईब्स मध्ये कनेक्ट असतात माहीत आणि मॅरेजेस सारख्या अलायन्सेसने किंवा बिझनेस यासारख्या अलायन्सेसनी ते जोडलेले असतात. नेशन
मोस्ट ऑफ द सिटीजन्स कधीच भेटत नाही एकमेकांना, पण एकात्मतेची भावना किंवा नेशन म्हणून असणारी भावना ही नेशन ही नॅशनलिझमला कारण ठरते. आणि इनडायरेक्टली आपलं हे नेशन आहे आणि मी इथे राहतो ही भावना कायम पेटवत ठेवते. त्यानंतर डायव्हर्सिटी विथ इन नेशन. नेशनमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी असते. जसं उदाहरणार्थ भारतामध्ये वेगवेगळ्या इथनिसिटीची लोक राहतात, लँग्वेजेसची लोक राहतात, धर्म जातीची लोक राहतात. ओके. कॅनडामध्येच फ्रेंच आणि इंग्लिश दोन्ही बोललं जातं. आणि इंडियन कल्चरसाठी सुद्धा कॅनडा फेमस आहे. त्यानंतर इमॅजिन कम्युनिटीज. ओके. शेअर बिलीफ्स. कम्युनिटीजमध्ये एकता कशी राहते थोडक्यात, तर आपण बिलीफ्स शेअर करतो आपलं, की उदाहरणार्थ की आपण एकमेकांना मोस्ट ऑफ द लोक ओळखत नाहीत. ओके. पण काही कॉमन ध्येय आहेत या देशाची आणि त्याला इथला माणूस आणि माणूस बिलीव्ह करतो. ओके. कलेक्टिव्ह आयडेंटिटी. मी कोण आहे? मी भारतीय आहे. तुम्ही जर बाहेर देशामध्ये गेला तर तुम्ही कोण सांगाल? ओके. तर मी भारतीय आहे. जरी जात धर्म पंथ किंवा कल्चर वेगवेगळे असले रिजननुसार, तरीही ही एक एकत्र असलेली आयडेंटिटी आहे. त्यानंतर सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस, की त्यांना बिलीफ आहे की आपण एकत्र आहोत, आपण ह्या देशाचा भाग आहोत. जसं उदाहरणार्थ आपले नागरिक आता युक्रेन असेल, इस्रायलच्या वॉर, या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय नागरिक फसले. सो त्यांना परत आणण्यात आलं. याने काय झालं की असं वाटेल लोकांना की इतका पैसा खर्च केला, पण याने एक बिलीफ वाढला की मी भाई ह्या देशाचा नागरिक आहे ना, तर मला उद्या काय झालं, ओके, तर माझा देश माझ्यासाठी येणार आहे. हे सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. त्यानंतर नॅशनलिझम, हिस्ट्री आणि टेरिटरी. सेन्स ऑफ कंटिन्युइंग हिस्टॉरिकल आयडेंटिटी, ॲस्पिरेशन फॉर होमलँड, मेजर कॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट इन द वर्ल्ड आणि टेरिटरी. ओके. हिस्ट्री आणि टेरिटरी हे कसं राहिलंय नॅशनलिझमच्या इव्हॉल्वमेंटमध्ये, तर आता ही एक टेरिटरी आहे समजा, एक टेरिटरी. ओके. एक राजाचं राज्य होतं, त्याने इथपर्यंत असं राज्य केलं, त्याच्या साईडलाच दुसरं नेशन होतं, हे बी नेशन आहे. ओके. तर यांच्यामध्ये काय राहणार आहे की ह्या राजाने कधीतरी, ए राजाने कधीतरी ही टेरिटरी त्याच्याकडे होती, बी राजाने परत ती कधीतरी घेतलेली असेल आणि ही पण त्याच्याकडे होती, आणखीन थोडीशी त्याच्याकडे होती. सो हिस्टॉरिकल कॉन्फ्लिक्ट राहणार आहे की ही टेरिटरी यातली कुठली टेरिटरी आमची होती हिस्टॉरिकली, आणि ते आमच्या मग ह्याच्यात कधी कधी असं होतं की रिसोर्सेस पण बऱ्या प्रमाणात असतात. चायना जसं तिबेट घेतलं, बऱ्याचशा नद्या तिबेटमधनच उगम पावतात. सो चायनाला तिबेट त्या त्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्याप्रमाणे ते अरुणाचलवरही क्लेम करतात हिस्टॉरिकली वगैरे. ओके. आपण पण, मला तर वाटतं की नाही का, आपण पण म्हणजे आपण अक्साई चीनवर हे करतो की त्यांनी आपलं अक्साई चीन ताब्यात घेतलं, तर आणि चायना मग म्हणतं की नाही अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन तर आमचंच आहे, आता अरुणाचल प्रदेशवर बोलू. आपण पण म्हणलं पाहिजे भेंडी की नाही अरुणाचल प्रदेश आमचंच आहे, आपण बीजिंगवर बोलू. ओके. बीजिंग आमचं आहे. तर त्यानंतर नेशन्स आयडेंटिटी विथ अ पर्टिक्युलर टेरिटरी दे क्लेम एज ओन, आणि प्रत्येक जण म्हणतो की ही आमची टेरिटरी. हा एक इश्यू होत आला हिस्टॉरिकली. द एस्पिरेशन ऑफ होमलँड हॅज बीन मेजर कॉन, म्हणजे की कधी काळी आमच्या अँसिस्टर्सनी याच्यासाठी रक्त वाहिलंय, बरोबर. तर याची ॲस्पिरेशन आहे की आम्हाला ही परत पाहिजे. सो ही असलेली ॲस्पिरेशन बऱ्याच कॉन्फ्लिक्टला जगामध्ये कारण ठरलेली. त्यानंतर शेअर पॉलिटिकल आयडेंटिटीज. ओके. विजन ऑफ द फ्युचर अँड कलेक्टिव्ह ॲस्पिरेशन. हे सगळं आपण काय बघतोय की नॅशनलिझमचं इव्हॉल्वमेंट काय केव्हा झालं, आणि बऱ्याच वेळा होतं की अरे आपण शिकतोय पण हे वापरू कुठं साधं, हे मी तुम्हाला सांगतोय आन्सर मध्ये वापरा. ज्यावेळेस नॅशनलिझम, ओके, नॅशनलिझम रिलेटेड की नॅशनलिझम हा का महत्वाचा आहे आणि जगात असलेली त्याची उदाहरणं, मग तुम्ही नॅशनलिझम काय असतो हे आतापर्यंत डेफिनेशन मध्ये तर आलंच असेल. इव्हॉल्व कसा झाला की आधी ब्रिटिशांचं राज्य होतं,
त्याच्यानंतर नाही, सुरुवातीला मग आधी अगदी तुम्ही चोल वगैरे आपल्या एन्शियंट पासून सुरू करू शकता, की आधी आमचं राज्य स्वतःचा मातृभूमीवर आमचं राज्य होतं. नंतर काही आक्रमणकारी आले. ओके. त्यांनी इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराजांसारखे लीडर्स उभारले. त्याच्यामुळे आमचा नॅशनलिझम टिकून राहिला. ओके. नॅशनलिझमचे वेगवेगळे फॅक्टर्स ऑफ नॅशनलिझम म्हणजे कुठल्या गोष्टी असतात, तर फॅमिलीज आहेत नॅशनलिझम टिकवणाऱ्या, की फॅमिलीज बिलीफ पास करतात. वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत, की आपल्या पूर्वजांनी इथं वर्षानुवर्ष ह्या गोष्टी केल्यात, आणि थर्ड पार्टी येऊन, तिसरा माणूस येऊन आमच्यावर हक्क नाही जमवू शकत. ओके. आणि आता त्यातलाच एक फॅक्टर, की कारण काय आहेत नॅशनलिझमची. ओके. तर पॉलिटिकल आयडियाज, मग तुम्ही हा एक फॅक्टर लिहिला. हे असे फॅक्टर्स लिहिले आणि शेवटी मग कन्क्लुजन केलं. ते काय करू बघूयात कन्क्लुजन. पण हे असं कन्सिडर करा, की बऱ्याच वेळा फक्त शिकताय म्हणून अरे चाललंय चालू दे असं नका करू. ओके. तर पॉलिटिकल एक्झिस्ट, शेअर पॉलिटिकल आयडियाज, विजन ऑफ फ्युचर कलेक्टिव्ह ॲस्पिरेशन, की आम्ही मिळून, जसं मोदीजी म्हणतात, भाई मोदीजी आले आणि मोदीजी म्हणले की 7 ट्रिलियनचा GDP बनवू भावांनो, 4 ट्रिलियनचा बनवू, जगत हे करू ते करू, आणखीन मोटिवेशन मिळणार आहे. आणि ह्या मोटिवेशनसाठी माणूस काम करणार आहे आणि तो GDP वाढणार आहे. त्यानंतर पॉलिटिकल व्हॅल्यूज मध्येच मोस्ट डिरायव्हर बेसिस ऑफ पॉलिटिकल कम्युनिटी नेशन स्टेट. ओके. देश म्हणून आपण वाढणार आहे, जगात आपल्याला रिस्पेक्ट मिळणार आहे. त्यानंतर अगेन ते, की आपला देश काय होता, मी जे म्हणलं ना, की ब्रिटिश, अगदी सुरुवातीला एन्सिस्टर ब्रिटिश, आणि मग आता अगेन अमेरिका. ट्रम्प काय बोलतो, की परत ग्रेट अमेरिका बनव. त्याला असं म्हणायचं की आता अमेरिका ग्रेट नाही, तर तो जुना जो हिस्टॉरिकल ते रेफरन्स देऊन मग अगेन कुठलाही देश ग्रेट बनू. सो हे. त्यानंतर नॅशनलिझम सेल्फ डिटर्मिनेशन, म्हणजे मुद्दा काय आहे, की स्वतः आपण आपलं राज्य चालावं हे कायम प्रत्येकाला वाटतं. आणि त्यात मग स्वतः राज्य चालवणं म्हणजे काय, तर सेल्फ गव्हर्नन्स. नॅशनलिझम वॉन्ट एबिलिटी टू गव्हर्न देमसेल्फ, सेल्फ शेप देअर ओन फ्युचर. स्वतः राज्य चालवून स्वतःचं फ्युचर बनवावं. त्यानंतर रेकग्नायझेशन, नेशन सीक रेकग्नायझेशन फ्रॉम इंटरनॅशनल कम्युनिटी ॲज डिस्टिंक्ट पॉलिटी इंटर स्टेट. ओके. कल्चरल प्रोटेक्शन, नॅशनलिझम वॉन्ट सेल्फ डिटर्मिनेशन टू प्रोटेक्ट देअर कल्चर. प्रत्येक नॅशनलिस्ट व्यक्तीला वाटतं की दुसरा येऊन माझं जे कल्चर आहे ते डिस्ट्रॉय करू नये. आता अगेन मागच्या चॅप्टरला पण कनेक्ट होतं, की मायग्रंट्स जसं बघितलं आपण, की मायग्रंट्स येतात दुसऱ्या देशात आणि मग ते वाटतं प्रत्येकाला एक इन्सिक्युरिटी तयार होते, की माझं कल्चर तरी याच्यामुळे नष्ट होणार नाही ना. सो हे तुम्हाला कशात टाकता येईल, की थ्रेट्स टू, किंवा थ्रेट्स हा जरा जड शब्द होईल, चॅलेंजेस टू नॅशनलिझम, याच्यामध्ये हे मुद्दे टाकता येईल. की सेल्फ गव्हर्नन्स, समजा एक मुद्दा घेतला चॅलेंजेस मध्ये, तर सेल्फ गव्हर्नन्स करताना की इनडायरेक्टली दुसऱ्या देशांचा सॉफ्ट पॉवर आहे, प्रेशर आहे जागतिक ऑर्गनायझेशनची, की हे म्हणजे हेच करा. ओके. सो सॉव्हर्निटी धोक्यात येते, आणि तुम्ही जर स्ट्रॉंग नेशन नसाल तर मग तुमच्यावर एक बाहेरचा इफेक्ट असणारच आहे. सॉफ्ट पॉवर म्हणतात ना, तर ती नॅशनलिझम आणि सॉफ्ट पॉवर काय असते, तर ते सांगून देतो, की इनडायरेक्टली तुम्ही वार नाही करत. बट समजा चायना, ओके, चायनाने श्रीलंकाला लोन दिलं. आता चायनाचा मेन उद्देश आहे त्याला डेप ट्रॅप मध्ये फसवणं, की पोट बेट बांधा भावांनो, मजा करा, कल्ला मजा येईल. पण श्रीलंका काही वर्षांनी कळलं की हे तर आपण फेडू शकत नाही. मग चायना म्हणलं 99 वर्षासाठी तुमचं पोट द्या आम्हाला भाड्याने. ओके. म्हणजे त्यांनी काय केली, त्याची सॉफ्ट पॉवर वापरली. त्यांनी गोळी चालवली का नाही, तर ही सॉफ्ट पॉवर असते. नॅशनलिझम आणि प्लुरॅलिझम, मग अगेन की प्लुरॅलिझम काय असतं, की डिफरंट व्हॅल्यूज आहेत, पण तुझं आणि माझं मत वेगळं असू शकतं, पण तरीही मी तुझ्या मताचं रिस्पेक्ट करतो. सिम्पल. जसं ग्लोबलायझेशन होईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या गोष्टी वाढतील. ओके. तर असं म्हटलं जातं की मग प्लुरॅलिझम वाढत चाललंय.
की तुझ्या आणि माझ्या कल्चर डिफरंट असतील बट वी रिस्पेक्ट इच अदर. त्यानंतर की मेनी डेमोक्रेटिक सोसायटीज नाव फोकस रिकग्नाइजिंग अँड प्रोटेक्टिंग आयडेंटिटी मायनॉरिटीज कम्युनिटीज. ओके, तर भारत सोडला तर म्हणजे पाकिस्तान आणि इतर कंट्रीज जे असतील ह्यासारख्या कंट्रीजमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की मायनॉरिटीजला सप्रेस केलं जातं, की तुम्ही आमच्या कल्चरला धोका आहेत म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर इन्क्लुझिव्ह आयडेंटिटी. नेशनल आयडेंटिटी शुड बी डिफाईन इन इन्क्लुझिंग वे रिकग्नाइजिंग कंट्रीब्युशन इन ऑल कल्चरल कम्युनिटीज. ओके, तर एक इन्क्लुझिव्ह आयडेंटिटी असणारे एक ॲज अ नेशन म्हणून आपली. तर वी कॅन. तर चॅप्टर आहे सेक्युलरिझम. पण त्याआधी सेक्युलरिझमचा उदय कसा झाला आणि स्टेप बाय स्टेप त्याची ग्रोथ कशी झाली हे बघूयात. तर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सेक्युलरिझम. ओके, पहिल्यांदा की सुरुवात कशी झाली, तर मग सुरुवात म्हणता येईल की सॉक्रेटस असेल, प्लॅटो असेल, ॲरिस्टॉटल हे जे ग्रीक तत्ववादी किंवा ग्रीक थिंकर्स होते. ओके, त्यांनी ह्युमन्सच्या व्हॅल्यूज याच्यावर फोकस केला. सो इथून म्हणता येईल की इथं ॲटलिस्ट बीज पेरलं गेलं. म्हणजे एक होतं की पहिल्यांदा एक कोणीतरी शासक असेल, तो लोकांवर राज्य करेल. ओके, आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागेल किंवा जे काही त्याला वाटेल ते करेल. ओके, तर त्याच्याऐवजी मग इथनं कुठेतरी सीड्स पेरले गेले असं म्हणता येईल. त्यानंतर इंडियामध्ये जर बघितलं तर चारवाकचं जे मटेरियलिझम किंवा जग मोहमाया आहे असं काही नाही भावा, मग आत्ता आहे ते जग. सो अशी चारवाक फिलॉसॉफी. त्यानंतर याचे मग चॅलेंजेस काय राहिले, तर जे रिलिजियस ऑथॉरिटी त्यांना सेक्युलरिझम कधीच नको आहे. एक स्पेसिफिक धर्म आणि तो पाळतोयस तर तो नीट पाळ असं त्यांचं म्हणणं होतं. सो रिलिजियस ऑथॉरिटी जी होती, सो त्यांना सेक्युलरिझम मान्य नव्हतं त्यावेळी. असा एक मुद्दा. त्यानंतर मध्य जो इरा होता म्हणजे मिडायवल एज. ओके, त्याच्यामध्ये काय राहिलं याचा सेक्युलरिझमचा स्टान्स, तर चर्चचा इन्फ्लुएन्स होता. कॅथलिक चर्चचा प्रॉपर मिडल एजेसमध्ये इन्फ्लुएन्स होता, की चर्च युरोपमध्ये सांगतोय की चर्च म्हणेल तीच पूर्व दिशा. ओके, धर्म हा सर्वोच्च आहे. त्याच्यानंतर मग युरोपमध्ये रिव्होल्युशन झालं की असं काही नाहीये, जर एक राजा आहे आणि हा धर्म आहे, या दोघांनी वेगळं काम करायला हवं. धर्माने अजिबात गव्हर्नन्समध्ये दखल घालू नये. सो असं रेनेसॉन्स झालं, म्हणजे रिव्होल्युशन झालं. त्यानंतर शिफ्ट कशावर झाला की आता धर्म आणि माणसं म्हणजे राजाचे अधिकार वेगळे झाले. सो याच्यामध्ये रिव्होल्युशन झालं की तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी सुद्धा वेगळ्या ठेवू शकता याच्यामध्ये. अगेन म्हणजे सुरुवातीला काय होतं की समजा हा एक किंगडम आहे. ओके, राजा म्हणेल तेच सत्य. बट प्लॅटो वगैरे भाई म्हणले, मॅकॅव्हले वगैरे की राजाने काही कर्तव्य पार पाडली पाहिजे. त्याच्या आधीच भारतामध्ये सांगितलं की धर्म हा सर्वोच्च आहे. राजा हा जनतेचा फक्त प्रतिनिधित्व करतो. आणि त्यानंतर मग युरोपमध्ये काय झालं की आता ऑथॉरिटी धर्म वाढायला लागला, धर्माला जास्त महत्व होतं. मग सांगितलं गेलं की सेक्युलरिझम आलं. तर युरोपचं सेक्युलरिझम काय होतं की धर्म वेगळा, सॉरी हां येस, युरोपचं सेक्युलरिझम काय की धर्म वेगळा आणि गव्हर्नन्स वेगळं. सो हे सांगितलं गेलं सेक्युलरिझम मध्ये की धर्म वेगळा ठेवा, गव्हर्नन्स वेगळा ठेवा. ओके, हे युरोपियन सेक्युलरिझम आणि हेच रिव्होल्युशन झालं. त्यानंतर प्लुरॅलिझमचा उदय झाला 16व्या शतकामध्ये. आता सुरुवातीला आपण एन्शियंट बघितलं की प्लॅटो, सॉक्रेटस. ओके, नंतर आपण बघितलं मिडायवल एजेस. आता बघतोय की 16व्या शतकामध्ये काय झालं. नंतर मॉडर्नच्या दिशेने आपण चाललोय. तर वेस्टफालियाचे ट्रीटी झाले. म्हणजे काय, स्पेन, फ्रान्स, रोमन यांचे जी 30 भांडणं होती, 30 वर्ष चाललेलं युद्ध, सो ते थांबलं. म्हणजे तुम्ही विचार करा की एक युद्ध चाललंय, सगळे रिसोर्सेस, आणि त्याला कुठेतरी मोटिवेशन देण्यासाठी धर्माचा वापर केला. ओके, तर आता हे सगळं शांत झालं. मग मी काय करेल की माझ्या राज्यात शांतता नांदेल याचा विचार करेल. सो तिथे एक सेक्युलरिझमचं बीज वेस्टफालियाच्या ट्रीटी नंतर
जे म्हणता येईल की तिथेही आपल्याला पाहायला मिळतं 16th सेंचुरीमध्ये. त्यानंतर रिलिजियस वॉर्स, जे प्रोटेस्टंट मध्ये पण सुद्धा प्रोटेस्टंट म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रोटेस्टंट जे होते ते रिफॉर्मेशन झालं. आता प्रोटेस्टंट आणि कॅथलिक मध्ये काय फरक असतो? कॅथलिक म्हणजे प्रॉपर धर्म पाळणारे कट्टर ख्रिश्चन. ओके, आता यांच्यामध्ये रिव्होल्युशन झालं. म्हणजे हे बघा, हिंदू धर्मामध्ये पण काय झालं की एखादा धर्म जेव्हा स्ट्रिक्ट होतो त्यावेळेस मग त्यापासून लोकांना रिलीफ पाहिजे होतं आणि मग नवीन धर्माचा उदय झाला, जसं जैनिझम, बुद्धिझम. आता इथे ख्रिश्चॅनिटीमध्ये की नाही, आम्हाला सुद्धा रिव्होल्युशन पाहिजे, मग कॅथलिक मधनं वेगळे झाले, त्यांना म्हणलं गेलं प्रोटेस्टंट ख्रिश्चन्स. ओके, आता युरोप हायलाइट द नीड फॉर रिलिजियस टॉलरन्स आणि सेपरेशन ऑफ चर्च आणि स्टेट. अगेन की चर्च आणि स्टेट गव्हर्नन्स ह्या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. ओके, आता बघूयात की मग 16वं शतक झालं. आता 17वं 18वं शतक. आधी काय होतं आपण अगेन बघू की राजा होता, म्हणजे एक किंगडम होतं आणि एक चर्च होतं. ओके, चर्च कुठेतरी वरचढ व्हायला लागलं. त्याच्यानंतर मग सांगितलं गेलं की धर्म आणि राज्य हे वेगळं असायला हवं, गव्हर्नन्स हा वेगळा असायला हवा. त्यामुळे काय झालं की ओके, राज्य हे वेगळं करण्यात आलं. हे जो आधी एक स्पेअर होता यांच्यात विभाजन झालं. पण आता मॅकेवले वगैरे थिंकर काय सांगतात, हे राज्य आहे बरोबर, राजाची कर्तव्य काय? राजाला एम्पॉवर करा किंवा राजाला ही तत्व पाळा, म्हणजे जनतेचं डेव्हलपमेंट होईल. त्याच्यानंतर काय झालं की लोकां सोसायटीवर फोकस केलं की सोसायटीमध्ये राजाने हे सोसायटीसाठी केलं पाहिजे. नंतर फक्त सोसायटीवर फोकस केलं की राजाचं काम नाही, राजा फक्त एक सोसायटीला रिप्रेझेंट करणारा महत्वाचा माणूस आहे. त्यानंतर आता सोसायटीवरनं जॉन लॉक सारखी माणसं काय म्हणतात, व्होल्टेअर, जॉन लॉक, रुसो सारखी, की लोकांना काहीतरी अधिकार द्या. ओके, लोकांचे सुद्धा काही फंडामेंटल राईट्स आहेत की ते तरी असायलाच पाहिजे. आणि मग जे आता मॉडर्न सेंचुरीमध्ये की लोकांना गव्हर्नन्स कमी करा आणि लोकांचं त्यांच्या जीवनावरचं कंट्रोल जास्त वाढवा, हे अप्लाय व्हायला सुरू झालं. गांधीजींनी ते आधीच सांगितलेलं मॉडर्न एरामध्ये. तर म्हणजे अगदी 1920 नंतर जेव्हा गांधीजींचा जास्त म्हणता येईल की त्यांचा इफेक्ट जास्त राहिला. त्यानंतर बघूयात इन्स्टिट्यूशनल सेक्युलर प्रिन्सिपल, म्हणजे अमेरिकन फ्रेंच रिव्होल्युशन, याचा सुद्धा सेक्युलरिझम मध्ये मोठा वाटा आहे. म्हणजे 17व्या आणि 18व्या शतकात म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशननी लिबर्टी, ओके, अशी तत्व त्यांनी पास केली पुढे. हे 17व्या 18व्या शतकामध्ये चाललंय. नवीन इरा, हा मी जे म्हणलं ना न्यू एरामध्ये, की इंडिव्हिज्युअलला जास्तीत जास्त गव्हर्नन्स कमी करून राईट इंडिव्हिज्युअलला जास्त द्या, याच्यावर फोकस होता. ओके, आता आपण जाऊयात 19वा, 17वा, 18वा आणि आता 19-20वं शतक. ओके, तर म्हणजे आत्ताचं तर सेक्युलरिझम ग्लोबमध्ये स्प्रेड झाला, ग्लोबलायझेशनमुळे स्प्रेड झाला की टेक्नॉलॉजी सगळीकडे गेली आणि लोकांना त्यांच्या अधिकाराविषयी अवेअरनेस जास्त वाढायला लागला. शिवाय ह्याच पिरियडमध्ये 19व्या शतकामध्ये बघितलं तर टर्कीमध्ये सुद्धा, टर्कीसारख्या इस्लामिक कंट्रीजमध्ये सुद्धा रिफॉर्मेशन आलं. आणि भारतामध्ये तर स्वातंत्र्याच्या वेळी की काँग्रेसचं पण धोरण होतं आणि नेहरूंचं सुद्धा धोरण होतं की सेक्युलर राष्ट्र असावं. म्हणजे उदाहरणार्थ की आत्ताच देश स्वतंत्र झालाय, मुस्लिमांची ही पॉप्युलेशन आहे, हिंदूंची ही पॉप्युलेशन आहे, यांच्यातच मुद्दा आहे की आपल्याला गव्हर्नन्स नीट करायचा, यांच्यातच भांडणं नको. सो सेक्युलर इंडियाचं त्यावेळी धोरण होतं. त्यानंतर डायव्हर्स वर्ल्ड, रिफ्लेक्टिंग डायव्हर्स पॉलिटिकल आणि सोशल लँडस्केप. ओके, वर्ल्ड सुद्धा आता सोशल लँडस्केपवर आणि डायव्हर्स पॉलिटिकलवर जे सेक्युलर होत चाललंय. म्हणजे हे एक त्याचा एक पार्ट आहे की जगात कळायला लागलंय लोकांना की जगात काय चाललंय आणि त्यानुसार कुठली सिस्टीम आणायला पाहिजे. ओके, सामाजिक लेवलला सुद्धा, इकॉनॉमिकली सुद्धा. त्यानंतर कंटेम्पररी चॅलेंजेस काय सेक्युलरिझमला बघूयात. मग रिलिजियस फंडामेंटलिझम, की एक कुठला तरी धर्म आहे, माझा धर्म श्रेष्ठ, आणि मग त्यासाठी टेररिझम पसरावा. सो हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यानंतर नॅशनलिझम. आता नॅशनलिझम कसा धोका आहे की एक स्पेसिफिक इथनिसिटीचे किंवा स्पेसिफिक मूळ वंशाचे लोक, ओके, यांचा जो देश, याला सगळं कळतं आणि हा सोडून दुसरा काही धर्म नाही. सो हे म्हणजे इस्लामिक स्टेट जे आहेत ना, सो हा एक इश्यू आहे. त्यानंतर रोल ऑफ रिलिजन इन पब्लिक लाईफ,
म्हणजे हे फक्त हे माझं मत नाही, सेक्युलरिझमला धोका काय असं जे म्हटलं गेलंय ते त्यानुसार आहे. तर पब्लिक लाईफमध्ये की तू जर तुझा धर्म घरात पाळ असं म्हटलं गेलं, तर तू पब्लिक लाईफमध्ये म्हणतो की नाही तू पण पाळायला पाहिजे, तू पण पाळायला पाहिजे, तू पण पाळायला पाहिजे, पर्सनल काही ठेवत नाहीये. ओके, तर ती मग अगेन धोका आहे, चॅलेंजेस आहे सेक्युलरिझम समोरचं. आणि हे काय, ही बेस्ट लाईन कन्क्लुजनसाठी कुठल्याही सेक्युलरिझमवर आन्सर आला ना, की डिस्पाइट फेसिंग न्यू चॅलेंजेस सेक्युलरिझम रिमेन कॉर्नर स्टोन ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. प्रमोट काय करतं, प्रमोट ह्युमन राईट, फ्रीडम, बिलीफ. ओके, बेस्ट आहे की कॉर्नर स्टोन आहे. कॉर्नर स्टोन कशाला वापरता येईल, डिस्पाइट ऑफ फेसिंग न्यू चॅलेंजेस. इथं समजा नॅशनलिझम रिमेन कॉर्नर स्टोन किंवा कॉन्स्टिट्यूशन रिमेन अ कॉर्नर स्टोन ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. प्रमोट ह्युमन राईट, फ्रीडम, बिलीफ, दे धनादन. ओके, हे आता इव्होल्युशन कसं बघितलं कळलं. त्यानंतर आता बघूयात सेक्युलरिझम इन इंडिया. तर याच्यात डेफिनेशन बघणार आहोत आपण. त्यानंतर सेक्युलर स्टेट काय असतं, त्यानंतर मॉडेल्स ऑफ सेक्युलरिझमचे मॉडेल्स काय आहेत, आणि क्रिटिसिझम काय, मग सेक्युलरिझम क्रिटिसिझम का होतं, आणखीन काय क्रिटिसिझम. ओके, आणि कन्क्लुजन. बस इव्होल्युशन बऱ्यापैकी तर सेक्युलरिझम बघितलंय आपण. तरी पण की definition of secularism. ओके, अपोज डॉमिनेशन ऑफ वन रिलीजन ओव्हर अनदर. 4 रिलीजन आहेत, 1 2 3 4. ओके, हे उदाहरणासाठी. आणि हा एकटा रिलीजन समजा ह्या उरलेल्या तिघांवर स्वतःचा डॉमिनन्स नाही क्रिएट करू शकत, की तू हा धर्माच्या ह्या गोष्टी पाळ. ओके, याला बोलतात सेक्युलरिझम. इंट्रा रिलीजियन डॉमिनेशन. सेक्युलरिझम अल्सो अपोज डॉमिनेशन विथिन अ रिलीजन. म्हणजे उदाहरणार्थ रिलीजन मध्ये पण तू म्हणला की ह्या स्पेसिफिक जातीचा 1 नंबर, त्याच्यानंतर ही रँकिंग ठरवली, हे सुद्धा चालणार नाही. सो सेक्युलरिझम काय आहे की एका रिलीजनचं दुसऱ्या रिलीजनवर असणारं डॉमिनेशन नसणं आणि इंटर रिलीजन सुद्धा डॉमिनेशन नसणं, सिम्पल. मग सेक्युलर स्टेट काय, तर 3 प्रकारचे स्टेट समजतो आपण. एक थिओक्रॅटिक स्टेट, म्हणजे जिथं समजा कुठल्या तरी एका स्पेसिफिक म्हणजे प्रिस्ट असेल, धर्मगुरू असेल, त्याचं राज्य. नॉन थिओक्रॅटिक काय, सिम्पल, क्लोज अलायन्स विथ पर्टिक्युलर रिलीजन, लिमिटिंग रिलीजियस फ्रीडम. म्हणजे काय, पहिल्या ह्याच्यात काय होतं की एका कुठल्या तरी धर्माच्या व्यक्तीचं राज्य आहे. ओके, आणि नॉन थिओक्रॅटिक मध्ये हे जो धर्म आहे, ओके, तर या धर्माला अपोज केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा देश आहे, तुमचं काही पर्सनल धर्म बिलीफ असेल ते घरात पाळा, बाहेर तुम्ही तो नाही आणला पाहिजे. ओके, हे त्याच्यावर लिमिट्स काही घातले जातात. आणि ट्रू सेक्युलरिझम कशाला म्हणतात, जसं इंडियाची केस आहे की सेक्युलरिझम प्रमोट केलं जातं. फॉर्मल अलायन्स एका स्पेसिफिक रिलीजनलाच फक्त प्रमोट करतायत. सो हे फॉर्मली कधीच होणार नाही, ॲटलिस्ट जो लॉ आहे त्याच्यानुसार तरी. आणि उलट सगळ्या रिलीजनला म्हणजे आधी सगळ्या रिलीजनला फ्लरिश करण्याचा चान्स नव्हता. सो इंडियाच्या केसमध्ये तुम्ही तुमचा धर्म वाढवू शकता. ओके, सो फ्लरिश करण्याचा सुद्धा सेक्युलरिझम मध्ये चान्स मिळतो. त्यानंतर मॉडर्न सेक्युलरिझम काय, तर वेस्टर्न सेक्युलरिझम सिम्पल होतं. मी म्हणलं ना ती गोष्ट की राजा होता आणि स्पेसिफिक चर्च होता. सो रिलीजन आणि गव्हर्नन्स ह्या 2 गोष्टी वेगळ्या केल्या. पण भारतामध्ये की स्टेट प्रमोट करते रिलीजनला, की तुम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स काढा, धर्माचं काम करा, चालेल. ओके, दुसऱ्यांना त्रास न देता हे. आणि जर की आता तुम्ही समजा की माणसाचा स्वभाव आहे, हा रिलीजन स्पेसिफिक रिलीजन अत्याचार करायला लागला, सो स्टेट इंटरव्हेन्शन करेल तुम्हाला शिक्षा देण्यासाठी. सो स्टेट इंटरव्हेन्शन असू शकतं रिलीजनमध्ये. हे इंडियन मॉडेल आहे. त्यामुळे सेक्युलरिझम दुसऱ्या देशांनुसार, युरोपियन कंट्रीजनुसार वेगळं आहे, भारताचं सेक्युलरिझम पूर्णपणे वेगळं आहे. त्यानंतर क्रिटिसिझम काय म्हटलं जातं याच्यात सेक्युलरिझम मध्ये, की हे जे सेक्युलरिझम आहे याच्यात नाही म्हटलं तरी स्टेट रोल प्ले करतच. की स्टेटला जर एखादा म्हणजे मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनच्या वोटसाठी, सो स्टेट याच्यात बऱ्याच वेळा डिस्क्रिमिनेशन करतं, असं
क्रिटिसिझम आहे. ओके. आणि त्यानंतर म्हणजे फक्त त्यांना म्हणायचं की दाखवण्यासाठी आहे सेक्युलरिझम, एक डॉमिनेशन असतंच कुठलं तरी, हे सेक्युलरिझम वरती आहे. त्यानंतर वेस्टर्न इम्पॉर्टंट, की वेस्टर्न सेक्युलरिझम हे वेगळं आहे आणि भारताचं वेगळं आहे. सो भारतचं जे सेक्युलरिझम आहे ते प्रॉपर तत्व नाही सेक्युलरिझमचं फॉलो करत, असं एक इंडियन सेक्युलरिझम वरती क्रिटिसिझम आहे. मायनॉरिटीज म्हणाल तर की सेक्युलरिझम प्रायव्हेटाइज मायनॉरिटी राईट्स, म्हणजे असं म्हटलं जातं की एक मायनॉरिटी असेल सो सेक्युलरिझम आहे. म्हणजे काय, की जो मोठा रिलिजन आहे त्याने छोट्यासाठी सॅक्रिफाईस करायचं, स्वतःचे काही राईट्स द्यायचे, असं यांनी म्हटलं की क्रिटिसिझम आहे. त्यानंतर इंटरव्हेशनिस्ट, की सेक्युलरिझम इंटरफरन्स विथ रिलिजियस फ्रीडम बाय प्रमोटिंग स्टेट सपोर्ट रिफॉर्म, म्हणजे स्टेटला आता रिफॉर्म करायचे ना, त्यासाठी मी माझा धर्म का सोडायचा किंवा त्यासोबत सॅक्रिफाईस का करायचं, कारण की स्टेटला मायनॉरिटीजला प्रोटेक्ट करायचं आहे. सो असं एक क्रिटिसिझम आहे. त्यानंतर आणखीन जर क्रिटिसिझम, की सरकार फक्त मग काय करतं की एक स्पेसिफिक, म्हणजे भारतात जी सिस्टीम आहे वोटिंगची, तर तर भारतात तुम्हाला माहिती आहे ना की 100% जर वोट असेल, पॉप्युलेशन ही पॉप्युलेशन आहे, जी काही पॉप्युलेशन वोट करते, सो 100 लोक वोट करतायत समजा, आणि याच्यात 30 मुस्लिम आहेत आणि उरलेले 60 हे हिंदू आहेत. ओके. तर आता मला काय करायचं माहिती आहे का, मला जिंकण्यासाठी 61 वोट नको आहेत. ओके. तर मला जिंकण्यासाठी किती वोट पाहिजे माहिती आहे का, 31 किंवा समजा 41. आता हे कसं, तर सिंपल वोट बँक पॉलिटिक्स आहेत. इथं एक माणूस तर नाही उभा राहते, इथं 4 माणसं उभा राहतात. ओके. याला 10 वोट गेले, याला 10 वोट गेले, याला 10 वोट गेले. ओके. अजून एक 2 माणसं उभे करू आपण, अशा अनेक माणसं उभे राहतात, याला 10 गेले, याला 10 गेले, किती झाले, 1 2 3 4 5 50 तर इथंच झाले. आणि उरलेले 9% कोणाला तरी दुसऱ्याला गेले, आणखीन एक माणूस उभा राहिला. सो एका माणसाला फक्त हे हे 41% वोट ओढायचे. मग तो काय करेल, कुठली तरी एक स्पेसिफिक कम्युनिटी समजा, त्याचे हे 30% घेईल, आणि ह्या 60 मधले त्याला 60 नाही पाहिजे, त्याला फक्त 10% पाहिजे. सो असं वोट बँक पॉलिटिक्स होतं. सो हे एक. त्यानंतर इम्पॉसिबल प्रोजेक्ट, जसं असंही म्हटलं जातं सेक्युलरिझमला की खरा सेक्युलरिझम नाहीच आहे, म्हणजे सोसायटी एवढी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात भारतासारखी, तर इथं जो आहे सेक्युलरिझम, तर तो येऊ शकत नाही. आणि मग अगेन की कन्क्लुजन, की इंडिया सेक्युलरिझम डिस्पाइट ऑफ क्रिटिसिझम, इंडियाचं सेक्युलरिझम किती क्रिटिसाइज करा, महत्वाचा आहे तो पीस, इक्वेलिटी आणि जस्टिससाठी. चॅप्टर बघूया की इव्होल्युशन ऑफ पीस, पीसचं इव्होल्युशन कसं झालं. तर पीस म्हणजे काय, थोडक्यात शांतता. त्याच्या आणखीन डायव्हर्स मिनिंग बघूया. तर फिलॉसॉफिकल रूट्स पीसचे कसे डेव्हलप झालं पीस. तर नीत्शे काय म्हणला की नीत्शे आधी म्हणलं की वॉर हे ह्युमनच्या ग्रोथसाठी इसेन्शियल आहे. म्हणजे काय, की वॉर झाली तर ह्युमनची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार आहे. उदाहरणार्थ, की तुमचा देश ए नावाचा देश आहे. ओके. हा देश आहे तुमचा, आणि इथं एखाद्या काही गोष्टींचं प्रोडक्शन होतंय. आता जसं वॉर येईल, ज्यावेळेस माणसाच्या जीवावर बेतते, त्यावेळेस ते प्रोडक्शन वाढवणार आहे, म्हणजे हत्यारं असेल, किंवा जुन्या काळात बघितलं ना तुम्ही, तर वॉर बेस इकॉनॉमी होती. त्यामुळे डेव्हलपमेंट होतील, म्हणजे समजा आधी एक रणगाडा बनवला, त्यासाठी चालणारा ते दुसरा कोणीतरी मोठा हत्यार बनवला, ते तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा नाही बनवलं तर तुम्ही गणणार. त्यामुळे इथे काही रणगाडा बनवला, ओके, वॉर संपली आता, मग त्याचं इंजिन सोडून तुम्ही कार बनवणार, म्हणजे तसंच टाईपचं दुसरं इंजिन बनवून कार बनवणार. ओके. तर असं निश्चयचं म्हणणं होतं. पण नंतर ही फिलॉसॉफी फारशी नाही चालली, की जसं ग्लोबलायझेशन झालं तर आता सॉफ्ट पॉवर जास्त महत्त्वाचे ठरायला लागले. त्यानंतर राईज ऑफ पीसचा राईज कसा झाला, तर एन्शियंट रिलिजन्स आहेत, जसं उदाहरणार्थ ते आणखीन पीस, हार्मनी शिकवतात. हिंदू धर्म हा मोस्टली पीस, हार्मनी ह्या गोष्टी त्याच्या पाया आहेत. ओके. तर आणखीन बियॉन्ड वॉरच्या पलीकडे मग व्हायलन्स कसा असतो, किंवा
शांततेसाठी मग काय काय गोष्टी अडचणी ठरतात ते म्हणजे absence ऑफ ऑल फॉर्म ऑफ व्हायलन्स असायला हवा. आणि व्हायलन्समध्ये जसं रायट्स असतील, एखाद्यावर म्हणजे दंगल होते किंवा फिजिकल अटॅक्स, मॅसेकर, हे अगेन दंगल वगैरे. सो हे पीससाठी हानिकारक आहेत. ओके, म्हणजे अगेन हा क्वेश्चन लिहिला, थ्रेट्स टू पीस. ओके, आणि त्याच्यात मग हे हे फॅक्टर येते की मॅसेकर, व्हायलेन्स, रायट्स. ओके, ॲड्रेसिंग स्ट्रक्चरल व्हायलन्स. तर हा मुद्दा काय आहे की काही असा व्हायलन्स असतो जो इनविजिबल आहे. उदाहरणार्थ की इथे दिलंय बघा की पॅट्रियार्की, वर्ष वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या वुमेनला सप्रेस केलं गेलंय. ओके, जे मेल डॉमिनन्स आहे त्याच्याद्वारे. हा पण एक प्रकारे व्हायलन्सच झाला की त्या वुमेनला कळत नाहीये पण तिच्यावर अत्याचार केला जातोय, इनडायरेक्टली तिला कमी लेखलं जातंय, बरोबर. त्यासोबतच समजा उदाहरणार्थ फिमेल फोर्टिसाईड, म्हणजे गर्भात असतानाच मुलीला मारून टाकलं जात आहे. सो हा एक प्रकारे व्हायलन्सच झाला. त्यामुळे तुम्हाला आन्सर लिहायचं पीस, थ्रेट्स टू पीस, आणि मग त्याच्यात टाइप्स ऑफ थ्रेट. ओके, तर मग तुम्ही म्हणाल की डायरेक्ट व्हायलन्स, आणि आन्सर लिहिताना इनडायरेक्ट व्हायलन्स, आणि हे लिहाल. ओके, त्यानंतर ग्लोबल स्ट्रगल अगेन्स्ट रेसिझम आणि कम्युनॅलिझम, पीसच्या मध्ये येणारे महत्वाचे भाग आहे की जसं याच्यात पहिला भाग येतो की कॉलोनियल लिगसी, आणि दुसरं प्रिपेरेटिंग इनइक्वॅलिटी. आता एक कॉलोनियल मध्ये काय की जसं साऊथ आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅक्सच्या अगेन्स्ट व्हायलन्स केलं जायचं की तुम्ही माणूस माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचेच नाही. सो हा रेशियल व्हायलन्स झाला, किंवा हे जे कॉलोनियल माइंडसेट आहे, साम्राज्यवादी माइंडसेट आहे, त्याच्यामुळे सुद्धा व्हायलन्स वाढला गेला. रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन, जसं आणि त्याच्यात पण इमिग्रंटच्या बाबतीत फार दिसलं ते, जसं आफ्रिकेतनं किंवा एशियामधनं आणि लॅटिन अमेरिकेतनं लोक ही अमेरिका किंवा UK, युरोपियन कंट्रीजमध्ये गेली. सो त्यांच्या अगेन्स्ट रेशियल डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसून आलं. आणि द क्वेस्ट फॉर जस्ट सोसायटी. ओके, काय काय केलं पाहिजे पीससाठी मग? एलिमिनेट स्ट्रक्चरल व्हायलन्स, अ प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल ॲक्शन, म्हणजे ॲटलिस्ट इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस स्वतःच्या लेवलला ॲक्शन घेईल, ओके, त्यावेळेस व्हायलन्स कमी होईल. त्यानंतर ऑनगोईंग प्रोसेस रिक्वायर द पर्स्यूट ऑफ मॉरल मटेरियल रिसोर्स इन्शुअर ह्युमन वेलफेअर. ज्यावेळेस पीस डेव्हलप होतं त्यावेळेस ते इनडायरेक्टली ह्युमन बिंगसाठीच किंवा त्या कंट्रीसाठीच चांगलं असतं. उदाहरणार्थ की गांधीजी अगेन, की एखादी कंट्री, ओके, एखादी तालिबान आहे समजा, आता अफगाणिस्तान घेऊ, की त्यांनी हिंसेच्या माध्यमातून देश ताब्यात घेतला, बरोबर. ओके, तर आता समजा त्यांचा उद्देश पण आपण धरू की चांगलं होतं, की दुसऱ्या कंट्रीचा आमच्या कंट्रीवर डॉमिनन्स आहे, सो तो नकोय आम्हाला, आम्ही कोणाच्या हातातले पपेट नाही आहेत. आणि आम्ही काय केलं की आता आम्ही ही कंट्री चालवणार तुम्हाला हाकलून देऊन, त्यासाठी व्हायलन्सचा वापर केला. आता बरं, त्यांचा गोल पूर्ण झाला, मग आता काय करणार? वृत्ती कशी बदलणार माणसाची त्या व्हायलन्सची? सो अगेन पॉवर करप्ट ऍब्सोल्यूट, आणि ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. त्यावेळेस तुमच्याकडे पॉवर येईल, मग तुम्ही काय कराल? स्वतःच्याच जनतेवर अत्याचार सुरू कराल. सो हा जो पीसचा माइंडसेट आहे, ओके, तर तो महत्वाचा आहे. त्यामुळे पॉवर ऑफ नॉन सायलेंट व्हायलन्स, अगेन गांधीजी, ओके, गांधीजींचं जे प्रिन्सिपल आहे किंवा मार्टिन लुथर किंगचं प्रिन्सिपल आहे, तर हे महत्वाचं आहे. म्हणजे हे मी जे आता म्हणलं ना की तर ते गांधीजींच्या बाबतीत फार उपयोगी पडेल, की लोक म्हणले की गांधीजींमुळे थोडं उशिरा स्वातंत्र्य मिळालं पण ते पीसफुल स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. ओके, आता द रोल ऑफ स्टेट इन पीस बिल्डिंग, स्टेटचा काय रोल आहे? तर स्टेटला स्वतःचा इंटरेस्ट पण आहे की जर व्हायलन्स क्रिएट झाला आणि एका स्टेटमध्ये वेगवेगळे ग्रुप तयार झाले की आम्हाला हक्क पाहिजे, बरं हक्क मागावेत पण व्हायलेंटली मागतात, ओके, त्याने नक्षलिझम तयार होतो.
आणि टेररिझम आणि नक्षलिझम मध्ये काय फरक आहे की ओव्हरऑल व्हायलेंट वेनीच आणि देशाच्या अगेन्स्टच काम करतील ते टेररिस्ट. आणि हे काय नाही, याच्यात सेल्फ इंटरेस्ट असतो आणि टेररिस्टचा बराच वेळा. आणि नक्षलिझम काय असतो की देशातीलच लोक आहेत, ओके, आणि ते काय करतायत की सुरुवात त्यांनी अशी केली की सर कोणीतरी अत्याचार करते म्हणून त्याच्या अगेन्स्ट हत्यार उचललं. पण आता म्हणजे त्याच्या अगेन्स्ट उठाव केला. पण आता ह्या उठावाचं रूपांतर हे व्हायलन्स मध्ये होतं. तेव्हा तो मग रिजनल जो असहकार असतो, सो त्याला नक्षलिझम म्हणतात. ओके. आता मग स्टेटची याच्यामध्ये स्टेटचा काय इंटरेस्ट आहे, तर पीस ठेवण्यामध्ये स्टेटचा इंटरेस्ट आहे, स्टेट सॉव्हर्निटी. जर पीस राहिला म्हणजे आता आजही इराण इस्रायलच्या आजूबाजूच्या देशांमध्ये फंडिंग करतात टेररिस्टला, ओके. मग ते टेररिस्ट मग इस्रायलवर अटॅक करतील समजा, हे प्रॉक्सी गेम खेळतात. त्यामुळे मग काय होतं की इस्रायलची सॉव्हर्निटी कुठेतरी धोक्यात येते, की ज्या दिवशी इस्रायल युद्ध हरलं त्या दिवशी इस्रायल जगाच्या नकाशातून संपलं. ओके. separation of dissent, protect their citizens, their powers to suppress dissent. हा म्हणजे स्वतःची पॉवर मेंटेन करण्यासाठी हा एक इश्यू आहे थोडक्यात, की स्वतःची कंट्रीज स्वतःची पॉवर मेंटेन करण्यासाठी हा पीस राहून देत नाही. म्हणजे कसं, समजा अमेरिका, ओके, अमेरिका आणि रशिया वॉर तर भाई यांच्यात होतं ना. आता अफगाणिस्तानमध्ये USSR म्हणूया त्यावेळेस, अफगाणिस्तानमध्ये जर आता युएसचे ट्रुप्स घुसले, मग इनडायरेक्टली युएसचा डॉमिनन्स झाला एशियावरती, म्हणजे मदत झाली डॉमिनन्स बसण्यासाठी. मग हे USSRला नाही बघवलं, त्यांनी एक समजा कुठला तरी ग्रुप तयार केला, ओके, स्टुडंटच्या नावाने, पण तो नंतर टेररिझम मध्ये कन्वर्ट झाला. बरं, आता मग हे युएसचे हाकलून दिले, त्यानंतर USSR चे ट्रुप्स आले, ओके. मग युएसने अगेन नवीन टेररिस्ट ग्रुप बनवला आणि असं चालत राहिलं. याच्यामुळे इनडायरेक्टली डिस्ट्रॉय कोण झालं, यांच्या इंटरेस्टमुळे, तर अफगाणिस्तान. ओके. असं स्वतःची पॉवर मेंटेन करण्यासाठी कंट्रीज करतात. आणि डेमोक्रेसी आणि ह्युमन राईट्स जपण्यासाठी पीस महत्वाचं आहे. म्हणजे ओके, अप्रोच ऑफ पीस आणि फ्रॉम बॅलन्स ऑफ पॉवर ग्लोबल कम्युनिटी. पीससाठी अप्रोच काय असायला हवा, तर बॅलन्स ऑफ पॉवर इन ग्लोबल कम्युनिटी. म्हणजे एक कुठला तरी प्लेअर मोठा झाला किंवा ठराविक प्लेअर मोठे झाले, तर ते काय करतील, त्यांचा डॉमिनन्स क्रिएट व्हावा म्हणून इतर देशाच्या सॉव्हर्निटीवर धक्का पोचवतील. उदाहरणार्थ भारतामध्ये भारताची स्वतंत्रता राहू नये म्हणून चायना पाकिस्तान सारखे देश हे टेररिझम पसरवतात, फंडिंग करतात टेररिस्टला. त्यामुळे काय होतं की तो एक इश्यू निर्माण होऊन जातो कंट्रीच्या सॉव्हर्निटीचा. सो बॅलन्स ऑफ पॉवर इथं महत्वाचं आहे, की कुठले दोन पॉवर नसावेत. आणि त्यानंतर इंटरडिपेंडन्स आणि कोऑपरेशन. ज्यावेळेस दोन कंट्री आहेत यांच्यामध्ये इकॉनॉमिक कॉपरेशन असतं आणि इंटरडिपेंडन्स असतो, त्यावेळेस वॉरची शक्यता सगळ्यात कमी असते. का? कारण की समजा हे ए आणि हा बी कंट्री, ओके. ए कंट्री मधून बरेच अन्नधान्य हे बी कंट्रीला सप्लाय होतात, ओके. आणि बी मधून बऱ्याच टेक्निकल गोष्टी ह्या ए मध्ये शिफ्ट, म्हणजे टेक्निकल गोष्टी, मशिनरी, ऑइल वगैरे हे ए कंट्रीला मिळतं. आता जर ह्या दोन देशांमध्ये युद्ध झालं, ओके, ए आणि बी मध्ये, काय होईल, ज्या लोकांच्या बी कंट्रीमध्ये काय सिच्युएशन होईल, लोकांना ज्या रोजच्या भाज्या किंवा रोजचं जे जेवण आहे ते सुद्धा, जी भाजी आता 10 रुपयाला मिळत होती डायरेक्ट 100 रुपयाला हाईक होईल, ओके. लोकांचं जगणं अवघड होईल. सेम ए कंट्रीमध्ये, की आता ह्या ज्या भाज्या होत्या ते इकडून इकडे जायला ट्रान्सपोर्ट लागायचं, त्यासाठी मशिनरी लागायची, ओके, त्याच्यावर प्रोसेसिंग करायला मशिनरी लागायची. सो ह्या कंट्रीमध्ये, ए कंट्रीमध्ये सुद्धा जी 10 रुपयाची भाजी होती, ओके, ती पण 50 रुपयाला झाली. आणि पेट्रोल जे 100 रुपयाला होतं, ओके, ते डायरेक्ट 150 झालं किंवा 200 झालं. सो हे इंटरडिपेंडन्स असेल तर पीस मेंटेन होईल असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर ग्लोबल कम्युनिटी, ओके, की सगळं जग एक,
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हे एकमेकांसोबत अगेन हे जसे अलाईन आहेत तसे एका सिस्टीम मध्ये जर अलाईन झाले, एकमेकांवर इंटरडिपेंडन्स येतं का, म्हणजे वॉर करतील. एकतर प्रत्येक जगातला देश हे सॉफ्ट पॉवर वाढवण्याच्या मागे लागलाय आणि त्याच्यानंतर मग कोणीही हाय ट्राय करणार नाही की वॉर करावं आणि स्वतःचीच इकॉनॉमी आणखीन खाली घालावी. ओके, याच्यासाठी चॅलेंजेस महत्वाचे आहेत. टेररिझम आणि युएनचा रोल काय असं सांगितलं यांनी. म्हणजे युएन समोरचे चॅलेंजेस काय आहे आणि टेररिझम असे इश्यूज विचारलेत त्यांनी. तर थ्रेट टू पीस, ओके, शेपिंग इंटरनॅशनल सूट देअर इंटरेस्ट. म्हणजे याच्यात काय म्हणलंय की बरेच जे कंट्रीज आहेत ते स्वतःचा इंटरेस्ट जपण्यासाठी पीस सॅक्रिफाईस करतात. जसे काही कंट्रीज आहेत अगेन US सारखे वगैरे, ते काय करतील, वॉर चालू आहे तर यांच्या वेपन कंपन्यांना कोट्यवध्यांचा फायदा होईल. ओके, आणि याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत सो त्यांना ज्या कंपन्या काहीतरी वाटा देतील, समजा हे करप्शनच झालं पण वाटा देतील आणि म्हणतील की हे जे वॉर चालू आहे एका A किंवा B स्पेसिफिक कंट्रीमध्ये ते चालू द्या, आम्ही तुम्हाला वाटा देतो. त्याच्यामुळे काय होईल, आमच्या कंपनीला फार फायदा होईल. सो हे असे थ्रेट आहेत. त्यानंतर टेररिझमचा जो राईज होतोय की जसं भारतामध्ये सुद्धा काश्मीर आता तरी कमी झाले बऱ्यापैकी, पण तरी एक स्पेसिफिक एरिया शांतपणे त्याचं आयुष्य नाही जगू शकत तिथली लोक. ओके, आणि स्टेटला त्याच्यासाठी बराच आर्मी लागते, पैसा लागते, रिसोर्स वळवावा लागतोय. सो ह्या गोष्टी वाढत आहेत. त्यानंतर नवीन चॅलेंजेस जसं USSR in 1991 marked the end of Cold War, reducing the threat of nuclear conflict. पण आता नवीन चॅलेंजेस काय आहे, हे न्यूक्लिअर फार महत्वाचं आहे, फार मोठा थ्रेट आहे. म्हणजे एक चिंगारी फक्त काफी आहे आणि वर्ल्ड वॉर 3 सुरू व्हायला. आणि हे वर्ल्ड वॉर असं होईल की जग संपवणारा राहील. का जग संपवणारा राहील, कारण की आता अनेक कंट्रीज काही न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत, एकाने टाकला तर दुसऱ्याने त्याची पॉवर दाखवण्यासाठी वापरते. ओके, असं करून काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्येच हे जग संपण्यासाठी कारणीभूत ठरेल. उदाहरणार्थ की इथे न्यूक्लिअर बॉम्ब फुटला समजा, ओके, तर काय होईल, याचे रेडिएशन वरती जातील पूर्ण काही महिने वर्ष की आभाळ झाकलं जाईल. ओके, आणि प्लांट्सला काही सन एनर्जी मिळणार नाही, प्लांट्स मरतील, प्लांट्स मिळले तर संपलं, आपण कसं जगणार. ओके, ही नॅचरल सायकलच पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल. सो असे हे सगळ्यात मोठा धोका आहे ह्युमन बिईंगला आणि पीसला, तो म्हणजे न्यूक्लिअर वॉर. ओके, तर हा छोटासा चॅप्टर होता, दॅट इज पीस. ओके, लास्ट चॅप्टर बघूयात की डेव्हलपमेंट, ह्युमनची डेव्हलपमेंट कशी झाली याचं इव्होल्युशन स्टेप बाय स्टेप बघूयात. ओके, तर गोष्टीपासून सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे. अ वर्ल्ड विदाउट होम, फार्म्स, टूल्स और अँड ओनली फॉर केव्ज, फॉरेस्ट. म्हणजे सुरुवातीला माणूस कसा राहत होता, तर फक्त काहीच नाही, नो फार्म, नो टूल, फक्त केव्ज मध्ये राहत होता. त्यानंतर फक्त आगीचा शोध लागला, बरोबर. ओके, आणि मग काय झालं की त्याला सेफ्टी नाही जाणवू लागली मोठ्या प्राण्यांपासून, सो तो ग्रुप्स मध्ये राहायला लागला. त्यानंतर की त्याला कळायला लागलं की अरे सीड्स पडल्यानंतर झाड येतं, सो त्याने फार्मिंग केली. ओके, आता न्यू वे ऑफ लाईफ मिळाला, फार्मिंग आलं, ह्युमन टू सेटल इन वन प्लेस. त्यामुळे काय व्हायला लागलं की आता इथलं ह्या भागातलं फूड संपलं, सो नेक्स्ट भागात शिफ्ट व्हा, असं नाही, तर तो एकाच ठिकाणी ह्युमन बिईंग राहू शकला. त्यानंतर एज ऑफ सिटीज आणि राईज ऑफ सिव्हिलायझेशन. आता एका ठिकाणी राहिल्यामुळे फूडची नीड तर त्याची संपली, मग त्याने काही स्पेशल स्किल्स घ्यायला सुरुवात केली, जसं की पॉटरीची जॉब, विविंग आणि लिडरशिप पण येईल त्यासोबतच. मग आता स्किल्स घ्यायला सुरुवात केली, हे जे छोटं गाव होतं हे हळूहळू मोठं व्हायला लागलं, त्याच्या सिटीज व्हायला लागल्या, स्मॉल विलेजेसच्या, आणि मग सिटीजपासून मोठी मोठी राज्य बनवू लागले, राज्यापासून मोठी मोठी आणखीन त्यापेक्षा मोठी राज्य, आणि शेवटी साम्राज्य. ओके, हळूहळू मग त्याच्यानंतर हेच सांगितलंय त्यांनी की एम्पायर्सचं आणि इनोव्हेशनचं एज सुरू झालं, की किंग्स आणि वॉरियर्स, आता हे समजा दोन एम्पायर सुरू झाले,
यांना वाटायला लागलं ना बाई कधी पण आपल्यावर हमला होईल, त्यामुळे यांनी एक आर्मी बनवली, त्याला मेंटेन करण्यासाठी टॅक्स घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःच्या टेरिटरीज एक्सपांड करायला सुरुवात केली. ओके, याच्यातनं मग वॉर इकॉनॉमी डेव्हलप झाली. परत हे जे वॉर म्हणजे याच्यासाठी लागणारे साहित्य ते शिप करण्यासाठी रस्ते किंवा सामान्य लोकांना ट्रॅव्हल करण्यासाठी रस्ते बनायला सुरू झाले. मेडिसिन, इंजिनिअरिंग याचे शोध लागायला सुरू झाले. त्यानंतर मग आता ह्या मटेरियलिस्टिक लेवलला तर डेव्हलपमेंट झाली. बर, मग काही फिलॉसॉफर्स आले की त्यांनी जी आंतरिक किंवा आयडियल लेवलला जी डेव्हलपमेंट असायला हवी त्याविषयी त्यांनी बोलले. त्यानंतर मग पुढे येतं की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, की आतापर्यंत माणसं काम करत होती बरोबर, पण माणसं आणि ॲनिमल्स लागायचे, पण आता त्यांची जागा मशीन्सने घेतली आणि काम हे इझी आणि फास्ट व्हायला सुरुवात झाली. ओके, आणि आता मॉडर्न एज की डिजिटल एज आलं, सगळ्यांची एकमेकांसोबत कनेक्टिव्हिटी झाली, मग ती मेडिकल असेल किंवा ग्लोबल कम्युनिकेशन डेव्हलप झालं. ओके, आणि स्मार्टफोन, कम्प्युटर याच्याद्वारे आपलं लाईफ रिव्होल्युशनलाइज झालं. आणि हे आत्ता मग त्याच्यानंतर फ्युचरकडे आपण AI, त्यानंतर 3D मॉडेल्स, ओके, याच्यावर आणखीन जास्त हाय टेक्नॉलॉजीवर म्हणजे अगदी दुसऱ्या ग्रहावर जाऊन वस्ती बसवणं, सो ह्याकडे आपण वाटचाल करत आहोत. म्हणजे अगदी बघितलं ना की एक जन्माला आलेलं फक्त काय छोटासा माणूस आणि मग तो ह्या लेवलच्या डेव्हलपमेंट पर्यंत. ओके, याच्यानंतर मग आपल्याला मे बी याच्या पुढच्या पिढ्या काही वेगळं युनिवर्स सुद्धा नवीन शोधतील, तिथं काही लोक राहतात का, तर सगळ्या ह्या गोष्टींची माहिती मिळेल. हे एक इव्होल्युशन बघितलं डेव्हलपमेंटचं. आता डेव्हलपमेंटचे प्रॉपर डेव्हलपमेंट ह्या चॅप्टरवर जाऊयात की चॅलेंजेस काय आहेत. ओके, पोस्ट इंडिपेंडन्स एरा नंतर बरेच डेव्हलपमेंट झाले, तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे डिप्रेवेशन, पॉवर्टी आणि डिप्रायव्हेशन. ओके, पॉप्युलेशन एवढी वाढली, त्यानंतर मिसमॅनेजमेंट, याच्यामुळे मालन्यूट्रिशन, अनएम्प्लॉयमेंट, इलिटरसी आणि लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरची त्याची कमी झाली. सो याच्यामुळे लोकांना ते फेस करावं लागलं. म्हणजे ज्यासोबत आपण म्हणतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली इतकं डेव्हलप झालो, त्यासोबत ह्या गोष्टी सुद्धा आल्या, आणि स्पेशली अविकसित देशांमध्ये. त्यानंतर काय काय आलं मॉडर्न एजमध्ये किंवा डेव्हलपमेंट म्हणजे आपण काय म्हणतो, तर इंडस्ट्रीयल झालं, ॲग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंट झाली, मॉडर्नायझेशन झालं, एज्युकेशनमध्ये आणखीन डेव्हलपमेंट, नवीन नवीन क्षेत्र ओपन झाली. ओके, हे डेव्हलपमेंटमध्ये येईल. आणि क्रिटिसिझम म्हणजे काय म्हणता येईल की सोशल क्रिटिसिझम काय, की काही लोक श्रीमंत झाले आणि काही लोक गरीब, सो ही दरी वाढत गेली. अगदी लोकांची घरं म्हणजे एन्व्हायरमेंट, माणूस सोडून संपूर्ण एन्व्हायरमेंट डिग्रेड व्हायला सुरू केलं. पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं, डिप्लिशन ऑफ वॉटर, वॉटर रिसोर्सेस, की ह्युमन पॉप्युलेशन ओव्हर एक्सप्लॉइट झाली, त्यामुळे म्हणजे फारच जास्त वाढली. सो रिसोर्सेस जे आहेत एन्व्हायरमेंटचे त्यांच्यावर ताण यायला लागला. आणि आता असेसिंग डेव्हलपमेंट बघू किंवा त्याचे फॅक्टर बघूयात, तर इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, इकॉनॉमिक ग्रोथ मुळे डेव्हलपमेंटमध्ये पॉवर्टी रिडक्शन, जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ चांगली होते तेव्हा पॉवर्टी रिडक्शन होते. पण इनइक्वॅलिटीज असतील तर इनइक्वॅलिटी रिमेन्स पॉवर्टी, इकॉनॉमिक गेन्स. म्हणजे इनइक्वॅलिटीमध्ये काय होतं की श्रीमंत आणखीन श्रीमंत आणि गरीब आणखीन गरीब, सो ही जी दरी ही वाढत जाते एखाद्या देशामध्ये. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अगेन तेच दाखवतो की एज्युकेशन, हेल्थ, लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये एखाद्या देश काय रँकिंगला आहे किंवा कुठे आहे नेमकी. आता असं म्हणता येईल की मग डेव्हलपमेंट केव्हा होते, त्याचे क्रायटेरिया काय आहेत. ओके, तर एखाद्या देशातल्या नागरिकांना त्यांचे राईट्स मिळायला लागले, म्हणजे काय झालं की लॉच्या बाबतीत किंवा फ्रीडमच्या बाबतीत तो कंट्रीला डेव्हलप म्हणता येईल. इक्विटेबल, की इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, की काही माणसं प्रचंड गरगच्च श्रीमंत आहेत आणि काही अति गरीब आहेत, सो हा डिफरन्स कमी झाला आणि याच्यामुळेच मग डेमोक्रेसी डेव्हलप व्हायला मदत होते.
आणि काय काय केलं पाहिजे, म्हणजे मी जेव्हा चॅलेंजेस सांगितले का नेचर डिस्ट्रॉय होत आहे, तर नेचरचं कन्झर्वेशन केलं पाहिजे, रिन्युएबल सोर्सेस वापरले पाहिजे, नॉन रिन्युएबल सोर्सेसवरचा जो भार आहे तो कमी केला पाहिजे. नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल मध्ये काय फरक असतो? रिन्युएबल जे सोर्सेस परत बनवले जाऊ शकतात, उदाहरणार्थ सोलार असेल, आणि नॉन रिन्युएबल मध्ये पेट्रोल, केमिकल. ओके. आणि याच्यात नॉन रिन्युएबल मध्ये आणखीन प्रॉब्लेम होते की ज्या रेटने ते परत बनणार आहेत, ओके, म्हणजे आता समजा की हे झाड आहे, ओके, हे काही फॉसिल आहे, त्याचे फॉसिल आहे किंवा असे अनेक फॉसिल आहेत, हे जमिनीत गाडले जातील, हजारो लाखो वर्षानंतर त्याच्यापासून फॉसिल बनेल आणि मग त्याच्यानं पेट्रोल, डिझेल ह्या गोष्टी मिळतील. सो याचा बनण्याचा रेट, आणि आपण त्याच्यापेक्षा आणखी नवीन मशिनरी आणून ते एक्सप्लॉइट करतोय त्या रिसोर्सेसचं, असं म्हटलं गेलंय. सो हा चॅप्टर काही फारसा मोठा नव्हता, आणि ह्युमन डेव्हलपमेंट आपण, किंवा ओव्हरऑल जी डेव्हलपमेंट आहे ती बघितली आपण की कशी झाली. सो थँक्यू फॉर दिस लेक्चर.